बस करा आता, हळू करा थोडस. पैसे फुकट आहे, फरशी टाकून देणार त्यांना. अहो हळू ना. तर ते इतकं चालेल बरोबर हिसाब आहे. बस झालं बरं आता. चला बरं मिस्त्री. मी काय तो तुमचं काम मी सगळं पाहून घेतले. हा हा? तो कोण हाग राहता तर हागूनच गेला जागी जागी. हा ना, लय काम सुधारायची मी बाई. काय म्हणतो, काम सगळं पाहिले. हा, आता काय काय मटेरियल लागतं ना तेवढं मला सांगा. मी काय म्हणतो आता हे खाल्लं मटेरियल नाहीये मा सांभाळ याचं काही नाही. हा. तुम्ही वरती ते पत्रे उग पाईप बिप सगळं घेऊन या. आता काय काय लागेल तेवढं मला मेनू सांगा. जबा किती 5 5 10 5 15 5 20 5 25 30 पत्रे आणा. 30 पत्रे आणा आणि ते 9 चॅनल आणा. बर 9 चॅनल आणा. उकाय फिका सगळं आहे ना हो. ते सगळं घेऊन या. बर लवकरात लवकर. लवकरात लवकर म्हणजे तुम्ही काम करीत मी काय म्हणतो, माझे पैसे राहू तर राहून द्या, हा. पण मटेरियल जल्दी घेऊन या. समाधानी माणूस आहे. समाधानी आपण तसं काय. मी काय म्हणतो आपलं कामाचा अर्थ आहे, हो, बरोबर. बोलण्याचा अर्थ नाही, कामाचा अर्थ खरंय, आहे. हे महत्वाचं. लोक आहे ना घरी येऊन पैसे देतात वरून. मी ठरवल्याप्रमाणे ना त्याच्यापेक्षा ना 10-5 हजार रुपये वरून देतात, कारण आपल्या कामाची क्वालिटी तशी आहे. अहो पहिला जो माणूस होता ना काम करून गेला इथं, फालतूचे आमचे पैसे सुद्धा उडवून घेऊन गेला आणि काम पण अर्धवट ठेवून गेला. हो बाई, मूर्ख लोक राहते. त्यांचं काय कसं जेव्हा पैसा काढायचं काम आहे, आपल्याला त्या मापाचं आपण नाही काढायचं. बरोबर. आजपर्यंत जेवढे कामं केले ना कधी यावर ठरवलं त्याच्या मनानं पैसे देतात. नाही, मी आता बँकेतून पैसे काढतो आणि लगेच मटेरियल घेतो आणि येतो. हा? आणि एक काम करा, माझे माग पुढे द्या, हा. पण मटेरियल एक सुद्धा ठेवू नका माग. बरं बरं, चालेल. हा, हो हो कारण कसं मटेरियल असतं ना काम करायला काय वाटत नाही. चालेल. मग तुमचं काम कम से कम 15 दिवसामध्ये तुमचं काम एंड करून देईन. फक्त 15 दिवसातच होईल. 15 दिवसात पाय ग. 15 दिवसात तुम्हाला आहे ना पार कुलपच लावून बाहेर निघेल. बरं बरं बरं. हं? चांगलेत बघा हे, हो. असे लोक पाहिजे. हे पहिलं सारखं का तसला लय फालतू गाण्याला माणूस. अहो लय नालायक लोक काय काय इतके नालायक आती नालायक. बरं ठीक आहे चालतंय, मग तुम्ही जा, त्यांनी सांगितलेलं पटकन घेऊन या. चालेल. आवरून घ्या मग तुम्ही पण. हा, मी बँक मधून पैसे काढतो आणि लगेच हो, हो, material या, घेऊन या, येतो. टेम्पोच भरून आणतो direct. गाडीत भरून आणा, गाडीत भरून आणा. येऊ का मग? हा, कसे राहिल पटे घालते. उशीर आले तरी चाला, पण मटेरियल सगळं घेऊन या. हा, कारण घाई नका करू एवढं. चांगल्या क्वालिटी द्या ना. लयच काम बाकी ठेवलं द्या ना. अहो बघा ना, पूर्णच काम बाकी ठेवलेलं आहे. फक्त भिंती मारल्यात, खिडक्या लावल्यात, आता सगळंच काम करायचं बाकी. आता हे सगळं तुम्ही उरकून घ्या. बरं तुम्ही कसं काय असं बोगस काम दिलं असेल त्याला. अहो आता असंच ना, आम्हाला काय माहिती काम लोक असे निघतील म्हणून. हा, तुमच्यासारखंच मस्त गोड गोड बोलला तो अगोदर आणि नंतर असं काम ठेवून पैसे गेला. ते घेतले ना. अहो पैसे सुद्धा घेऊन गेला तो. आता काय सांगू तुम्हाला, जाऊ द्या, झालं ते झालं. आता तुम्ही आता चांगले माणूस आहे तुम्ही, घ्या वरून. नाही बाई, आपला स्वभावच असं आहे, काम करायचं तर चांगलंच करायचं, करायचं चांगलं करायचं. मी एवढं कामं घेत नाही, उगे ठरेक लोकांचे कामं घेते नाही तर असे मला वेळ भेटत नाही. हो का? आपले 2-4 बिझनेस आहे ना. हो हो, 2-4. हा, 2-4 बिझनेस आहे आपले. हा. खरेदी विक्रीचा बिझनेस मोठा आहे आपला, हो का? त्याच्यात खूप पैसे भेटतो, खूप पैसे अरे वा, भेटतो. चांगली गोष्ट आहे ना. हा, महिन्याला काय झालं तर 1-2 लाख रुपये मी भेटते. पण आपला पारंपरिक व्यवसाय आमच्या पंजोबापासून गवंडी कामाचा. हो का? तर मग मी काय मजूर लावून करून घेतो, काय मी स्वतः करतो. ठीक आहे, कामाला लाजायचं नसते. चालेल चालेल, घ्या मग आवरून. हा, ते मध्ये श्रीमंती आली तर माझून नाही, गरीब आली तर लाजू नाही. तशी आपल्याकडे श्रीमंती आहे, गरीबी आहे. हो या ना आतमध्ये. हा ते चला ना, मला सांगा तुम्ही काय काय करणार आहे, कसं करणार आहे ते, आणि मग करा चालू एकदा. बर, कामाची क्वालिटी नाही पडली मला, क्वालिटी. आता त्यांनी जसं सांगितलं तसं सामंत्र आणून दिलं होतं बघा, माल वगैरे. आता त्यांनी कसं बनवलंय ना, मी पण एवढं लक्ष दिलं नाही, पण आता हे आज झाल्यापासून बघा मी तर यायला चालू केलंय. आणि आता तुम्ही पण इथं कामाला लागाल ना, तर मी रोज येणं जाणं करणार, बघणार इथं कोण कसं काम करतंय काय नाही, मी बघूनच काम करून घेणार आहे आता. नाही, तुम्ही बसूनच काम करून घ्या. हा, बसून म्हणजे आता येणारच आहे मी बघायला. तुम्ही पण याल ना तर मी बघूनच काम करणार आहे. म्हणजे तुम्ही जर काम करताय ना तर मी बघूनच काम करून घेईल तुमच्याकडे. चांगला खूप स्वभाव भारी हो तुमचा, आवडला मला. हो का? आवडला नाही स्वभाव तुमचा. हो, स्वभाव तर चांगलाच आहे हो माझा. तुमचा पण चांगला आहे स्वभाव, आवडला खूप मला. चांगला, खूप चांगला माणूस आपण, त्याचा सज्जन माणूस आहे. हो, असे सज्जनच लोक पाहिजे तो, नाहीतर कुठे कामच होतात आजकाल बघा ना, सांगा तुम्ही.
चांगले 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 मला लय आवडलं. काय तुमचे स्वभाव असे राहणे मान्याचं मस्त आहे. ते त्या नालायकांना काम सुच केलं नाही. हा तेच ना, जाऊ द्या आता तुम्ही चांगलं काम करून इमानदार माणूस नाही भेटले, इमानदार. अहो त्याने नाही चांगलं काम केलंय, मला पण माहिती चांगलं, पण आता तुम्ही चांगलं काम करा, मला वाटतं तुम्ही चांगलंच काम कराल म्हणून तर तुम्हाला कोण मला पैसे द्यायचे? म्हणजे हा? कोणाला पैसे द्यायचे मग? नाही नाही, मला दमान द्यायचे, दमान. हा दमाना म्हणजे हे बघा, आता तुम्ही चांगलं जर काम केलं लगेच तुमचे पैसे आम्ही देऊन टाकू. तुम्हाला काय जर फरशी वगैरे टाकायचं असेल ना, ती मी घेऊन देईन, काय अडचण नाही. म्हणजे तुमच्या ओळखीनुसार का? हा, आपलं खाते खात्यावर दुकान तुमच्या? आपलं दुकान आहे ना. हो का? हो, मग तर चांगलीच गोष्ट आहे आणखीन पण. चालतंय की, काय हरकत नाही. मस्त सवय बघ बाई. हो, हो, हो. चांगलं आहे. खूप खूप भारी, खूप हो भारी. ना, हो ना. मला लय आवडला तुमचा स्वभाव. अहो मग हात लावून कशाला बोलताय? नाही नाही, लय मुलमुले अंग लागतो तुमचं, लय मस्त गोड गोड वाटतं. हा आहे तसं माझं. बरं मी काय होतो, तुम्ही मला एक काम केवढं ठेवून देणार? ते यांच्यासोबत बोला तुम्ही कितीला ठरवायचं काय नाही, ते तर तो- बाकीचं काम करून घ्यायचं काम माझं आहे. तर तो अंदाज किती? माझा अंदाज होईल एक 5 लाखापर्यंत. नाही नाही, 5 लाख नाही, फक्त गावडीची मजुरी किती? 50,000 का 60,000? ऐका ना, आता 5 लाखापर्यंत समजा सगळं काम होत असेल, तर मग आता तुम्ही मिस्त्री किती लावणार आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे ना. 50,000 जातील एकेकाला. 1,00,000 रुपये लावले असेल तुमच्या का, तुम्ही 50 देणार आहे आणि 50 ते तुम्हाला काही ठेवून जाणार आहे. काय करायचं, मला माझा पैसा खर्चा ना मला. चांगला आहे हो तुमचा स्वभाव, खरंच खूप चांगला आहे हा. मग? मला तुमचा स्वभाव खूप आवडला. एक काम करायचं, काय? तुझ्या नवऱ्याकडून पैसे काढून घेतो, तुझंच नाव टाकून घे, मला काय करायचं पैशाचं. म्हणजे तुम्ही काम पण करून देणार? हो. माझा नवरा तुम्हाला त्या कामाचे पैसे देणार, समजा ते पैसे तुम्ही मला देणार. तुमचा काय फायदा त्याच्यामध्ये? फायदा काय तुमचा त्याच्यात? तेवढं एकच फक्त. काय? एक चान्स. कसला कसला चान्स? काय चान्स राहतो माहिती? आता तुमच्या मनात मला काय माहिती काय चाललंय. अहो हे हात वगैरे टाकून कमी करा बरं, तुम्ही असं थांबून पण बोलू शकता ना तुम्ही. तो चान्स आहे ना. म्हणजे आता समजलं मला तुम्हाला काय म्हणायचंय. तुम्ही इतर काम तर इथं करणार, त्या कामाचे पैसे माझा नवरा तुम्हाला देणार, ते पैसे तुम्ही मला देणार, कोणत्या बदल्यात? चान्स. नाही नाही, हे नाही जमणार बाबा असलं. क्वालिटी बघ आपली कामाची बाई. अहो क्वालिटी वगैरे तुम्ही चांगली द्याल हे मला पण चांगलं माहितीये, पण असं कसं जमेल? तुम्ही माझ्याकडून चान्स मागता. तुम्हाला फरशी फुकाट भेटणार आहे वरून बाई. फरशी तर नाही, तुला वर पाण्याची टाकी, तुला सोलर, सगळं सगळं 4 लाखाचं सोलरच आहे. बरं टाकी बांधून देणार आहे, त्याला मोटर टाकून देणार आहे. हो का? आणि तू जर लयच रुसले ना तर तुला काहीतरी सोन्याची वस्तू करून देणार आहे. अरे बापरे. म्हणजे मला घर पण बांधून मिळते, बाकीच्या सगळ्या वस्तू पण तुम्ही देणार ना सगळं फ्री मध्ये फ्री. आणि पैसे पण समजा तुम्ही नाही घेणार, आणि त्यांनी दिले तुम्हाला समजा कामाचे ते मलाच देणार. घ्यायचं, या हाताने घ्यायचं, नाही हाताने मागं द्यायचे. हो का? चालतंय की मग. हा तेच म्हणजे तुझी जर खुशी असली तर, नाही तर मग बळजबरी करते आपण. बळजबरी नाही नाही चालेल ना मला, पण मग तुम्ही नक्की कराल ना हे नक्की सगळं? नक्की नक्की नक्की. ठीक आहे, चालतंय ना मग. चालतंय. काय होतं, सांग का मला, वेळ कशाला लावायचा? हो का? पण हे अचानक आले तर मग? नाही काय नाही, मी आहे म्हणतो आलं तर आपल्याकडे ये नाही, या ना, इकडे ना. जाऊ द्या, पण तुमचा स्वभाव खूप भारी बरं का, मला पटलं एकदम. मजा वाटते, मजा एकदम. इंटरेस्ट वाटतो, इंटरेस्ट. तुमचा पण स्वभाव खूप चांगला आहे मला. आता आपला खर्च करायचा एवढा. मग मी काय तू आणले का पत्रे आणले? हा पत्रे आणले, कोणते आणू? आता ते कुटिंग पत्र बंद करा, सिमेंटचे आणा, उन्हाळ्यात तिचे ते बरे राहते. असं का? हा बरं बरं. मग सिमेंटचे आणू का? हा ये ना बाय, मग तिकडे आम्हाला इशी बसवायची. इशी कुठं? इकडे माप घेऊन राहिली इशीचा. असं का? एवढं ठिकाणी इशी बसून जाईल. वा वा वा, हा अति उत्तम. हा, मी एक काम करा, ते डांबराचे वासर विसरू नका. असं का? डांबराचे वासर. मग ते पत्र्यावरून हा, करायला लागेल. आणि सायकलचं 9-10 लगेच टाकून आणा गाडीत. असं करू का? बरं येतो मी लगेच. हा लवकर लवकर लवकर. मी काय म्हणतो, लवकरात लवकर आहे बघा, कारण ना माणसं मी आहे ना, जवळ 15 माणसं बोलवले मजूर. असं का? हा, फोन करून. चालू करा, चालू करा. हा, पैसे दामाना ते मामी खिचे, तुम पैसे भरतो. चाल.
बरं झालं त्यांनी बघितलं नाही, नाहीतर बरं मी काय आता बघितलं ते आपण काय त्याला मी माझ्यावर कटवलं पण आता आहे ना हं. आता त्याला लई साहित्य सांगितले ते डांबराची वयस इकडे कुठे भेटते नाही हा त्याला बराच टाइम लागणार आहे प्रत्येक वर दुकानामध्ये फिरायला बरं. बस टाइम लागणार तर कसा टाइम बरं ठीक जाऊन दे बाबा पण तुला सुंदर दिसते मला हो का? हम्म. तशी मी आहेच सुंदर. बरं मी काय होतं बोलता बोलता आपला टाइमपास होऊन जाईल हा काय? ते परत आलं तर परत खेळून उडून कुणा कुणी येते नवं काम चालू आहे ना हो ना, तेच ना. करणार जायचं. अहो इथे कुठे? मी काय आता ऐक ना तू ना तिकडे तोंड कर बाहेर कुणी आलं बाहेरून दिसत अहो पण मग इथे कुठे चांगलं वाटतंय का? बरे काही नव्हतं त्याला काय 5 मिनिटात काम हो पण मग तू आशिराय अशी आणि मग तुला आहे ना बाहेर बरोबर दिसत कोणी आलं का काही हो का? होईल ना त्या काय उगवून जातं त्याला काय होतं बरं ठीक आहे, म्हणजे कुणी आला अचानक पण तर समजा मी असं मी लगेच असं गेलो बरं ठीक. एखादं म्हणलं काय म्हणा काही नाही खिडकी उभी राहिली म्हणा बरं सोपं काम आहे एवढं काय हा हा ठीक आहे, चालतंय. चालेल आवरून घ्या पण तुम्ही लय लवकर. टपक्या मलाच टाइम नाही तेवढा बरं ठीक आहे. तर मी काय म्हणतो अहो जसं काही कधी भेटलंच नाही तुम्हाला, असं करताय तुम्ही. थोडस हळू करा ना. हळूसच आहे अहो बस झालं ना. अगं आता शिकते सोदरचं फिटलंय मग काय सगळ्या गोष्टींचा फेडणार एक काय तुम्ही? येशीच लय मोठं आहे हो का? अहो हळू करा थोडस. तुला फरशी द्यायची ना हो का? बस झालं बरं, आता सारखं बाजूला. तुला ती सोन्याची वस्तू करायची ना बस झालं आता एवढंच सगळं होतंय. बस करा आता, हळू करा थोडस. पैसे फुकट आहे फरशी टाकून देणार त्यांना अहो हळू ना. तर ते इतकं चालेल बरोबर हिसाबात बस झालं बरं आता. गावंडीचे पैसे फुकटच आहे ना अहो बस झालं आता. सरका. बरं मी काय म्हणतो बघा हा बोला ना. ते आता जातो 15 मजूर आहे ती घेऊन येतो आणि लगेच काम चालू करून देऊ बर ठीक आहे, चालते. आता काय कोणती वाट पाहिजे नाही आता मी सगळं एंड करून जाणार आहे काम हो का? आणि नवऱ्याला काय सांगू नको अशा गोष्टी बर मी कसं काय सांगणार आहे त्यांना? बरं तुला ती काय वस्तू घ्यायची ती सोन्याची काय काय आवडत तुला काय आवडतं म्हणजे तुम्ही जे बोलले ते सगळं करावं नाही लागेल नाही, ना काय तुम्हाला. आता काय तुम्हाला नथनी करू का नथ करू का नेकलेस करू नेकलेस करा, नेकलेस. नेकलेस हो हे काय, ह्याचा माप घ्या ना. हा बरं त्याच चालेल येऊ का ठीक आहे या. येतो घेऊनच येतो लगेच सगळे हो हो. बाई मिस्त्री तर लय चांगला भेटलाय. फुकटामध्ये काम पण करून देतो बोललाय आणि काम झाल्यावर तर सगळ्या वस्तू पण लावून देतो बोललाय. नेकलेस पण वरून भेटणार मला. चला जाऊ दे, जी झाली गोष्ट ती झाली. लोकांना थोडी माहित होणार आहे आणि मी थोडी सांगत फिरणार आहे इकडे तिकडे. काय नाही, चला फुकटामध्ये सगळं भेटेल मला काम करून आता. बरे कुठे आहे का मिस्त्री? मिस्त्री का? हा? आताच सगळे आतमधले काम वगैरे बघून मला बोलला मी जाऊन येतो थोडस म्हणून गेला. आता काहीतरी कामानिमित्तच गेलाय तो पण बघा, आताच गेलाय जस्ट. पण मग ते काम चालू कधी करणार तो? अहो काम करणार आहे ते चालू, काम करतो म्हणले ते चालू, पण ते आपल्याच कामानिमित्तानं काहीतरी आणायला म्हणून ते गेलेले आहेत. तुम्हाला दिसलं नाही का जाताना? नाही, मी इकडनं बँक बंद आहे, अच्छा. मटेरियल आणता येईना, आता उद्यावरच गेलं. हो का? हो. अरे देवा, मग आता वाढलं का पुढे काम मग आणखीन एक मग आता दिवस? त्याला नावेला काय नाही होत, वाढलं चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे चांगलं तर काम होईल ना आपलं. उगा गडबडीत करून कसं कामाचं घराचं काम नाही, चांगलं नाही होणार काम ना तर मग व्यवस्थित व्हायला पाहिजे. हा तेच ना. मग चला मग आता काय आहे इथलं, आता जेवण करणं, जेवण करायला का? बरं ठीक आहे, चालते. चला मग चल. जेवण बिवण करून घेऊ आपण. जेवण करून घेऊ. हो हो चला. अगं शेवंता, हो बोला ना. इकडे आले बोला ना. अगं दिवस माळवायला चाललाय, तो मिस्त्री येतो कधी? हो तुमचं खरं आहे, दिवस मावळतोय. हा? पण मला तर तो बोलला की लगेच येतो म्हणून गेलेला आहे. तो आपल्या कामासाठी कामगार घेऊन येतो म्हणून गेला होता. आता काय माहिती कधी येतो तो बी.
आता हे लगेच कधी येणार, लगेच एसटीच्या टोकावर टाकेल राहता. आता मी त्या मिस्त्रीला नंबर येते आता माझ्याकडं. नंबर होता का तुमच्याकडे? मग कॉल करून बघा मी मग. कॉल करून बघतो. बघा. हॅलो. हॅलो. अहो मिस्त्री, तुम्ही येणार होते ना लवकर? नाही माझं नाही जमणार. काय? माझं नाही जमणार. का बरं नाही जमणार? ते आग्र्या काम कोण नुसते काम करतो. अहो अधुरं जरी म्हणलं पण तुम्ही हा म्हणले होते ना. नाही मी येईन पण पैसा एक महिने नाही. आता माझ्या काम चालू. अहो मग आता आम्ही दुसरा बघून घेऊ का? हा तुम्ही बघून घ्या दुसरा. काय मग आता दुसरा घेऊन बघावं लागेल आपलं. म्हणजे ते मिस्त्री काय बोलला तुम्हाला? नाही, अशा अपुऱ्या कामावर आम्ही करते नाही म्हणे. असं बोलला तो? हो. अहो नाही हा? उग बोलला असेल तुम्हाला. येईल तो. मला चांगला माणूस वाटला तो. आणि फोन असं लावून कसं? देऊ का तुझ्याकडं? अहो नाही उग राहू द्या, आता जाऊ द्या. पण मला तर तो बोललाय लवकर येतो म्हणून. येईल तो येईल. तुमची काही जुनी ओळख आहे का? नाही हो, आणि कशाला मग जुनी कशी ओळख? काय म्हणजे तोच पाहिजे ना, तो येणारच आणि एवढी खात्री कशी काय तुला? नाही म्हणजे खात्री म्हणजे आता इतका वेळा आम्ही बोललो एकमेकांसोबत आणि त्यांनी मला सांगितलं ना घरात असं करा तसं करा, इथे हे लावा, तिथे चांगल्या आयडिया दिल्या मला. म्हणून वाटलं माणूस चांगला आहे, येईल तो. उग बोलला असेल तुम्हाला. येईल. फोन लावून देऊ का तुला? अहो फोन कशाला लावून देता, राहू द्या. नाही मग तुला एवढी खात्री वाटली त्या नीचे दोन शब्द बोलल्यामुळं? मग असं डायरेक्ट बोलला का तुम्हाला तो? मी माझं जमणारच नाही म्हणत, तुम्ही दुसरा कारागीर पाहून घ्या. हा का? हा. मग आता दुसरा कारागीर पाहायला जावंच लागेल मला. मग तुम्ही दुसरा कारागीर बघणार आहे का आता? मग आता काम अपुरं ठेवायचं का आपलं? हो ते पण बरोबर, पण असे कसे कामगार मिळत आहे काय माहिती आपल्याला. ठीक आहे चालतंय, मग जावा तुम्ही आता दुसरा कामगार बघून घ्या. बघा म्हणलं दुसरा कामगार. पाहू. हा आता मग गावात कोणाला तरी विचारायला पाहिजे एखादा कारागीर अहो, रिकामा. तुमच्या ओळखीचे भरपूर आहेत ना, कशाला वेळ वाया घालवता? रिकाम आपलं किती वर्षापासून घर पडलंय माहितीये का बांधायचं. एक जण सुद्धा चांगलं भेटणं झालं आपल्याला घर बांधून दिलं असं. तुम्ही जा बरं, घाई करा जरा. असं करू का? हा जा बघा दुसरा बरं, कामगार बघून घ्या. पाहतो मी. हा. बाई काय भामटा माणूस निघाला हा. एक नंबरचा लफंगा निघालाय. सरळ म्हणतोय मी येऊ शकत नाही कामाला. आणि मी पण काय विश्वास ठेवून बसले ह्या माणसावर. मला चांगलं विश्वासात घेऊन बोलला की मी घराचं काम करून देतो, सोलर बसवून देतो, काय काय नाही ते बोललाय मला. सोनं नाणं घेऊन देतो हे सुद्धा घ्यायला निघाला होता. आणि मी पण त्याच्या शब्दामध्ये भाळून गेले. सगळ्या गोष्टी करून पण दिल्या. काही देणं घेणं तर नाही, पण त्यानं सगळं वसूल करून घेतलं माझ्याकडून. कायच करावं बाई. मी अशी कशी त्याच्या शब्दामध्ये आली काय माहिती. हा माणूस ना खरंच एक नंबरचा भामटा निघालाय. जाऊ दे आता, काय झालं ते झालं. झाकली मूठ झाकली. इकडं नको तिकडं नको, कोणाला सांगायची गरज नाही. मी कशाला सांगत फिरू इकडं तिकडं. पण काय झालंय हे माझ्यासोबत असं. काय करू देवा. आला आणि फुकट मध्ये मजा मारून गेला. अरे देवा. अरे देवा. डोक्याच्या वरून पाणी गेलं. इतकं डोकं दुखलं, काय करू काहीच कळेना. रुमालच बांधून घेते डोक्याला. एक गोळी सुद्धा नाही घरात. गोळी घ्यावं म्हणलं तरी आरामच करावं लागेल थोडस मला. का झोपली? अहो माझं डोकं फार दुखतंय. ताप येतो का? ताप येतोय नाही, डोकं दुखतंय माझं डोकं. मग त्याला वेळेला डॉक्टरला बोलवू का? ऐका ना, डॉक्टर काय बोलू नका. एक काम करा, हे काठी टेकवत हळूहळू मेडिकलवर जाऊन गोळी घेऊन या बरं तुम्ही अगं लवकर. कसं चालवल मला तिथपर्यंत? अहो लागलं थोडा वेळ जाऊन घेऊन या बरं तुम्ही. लय डोकं दुखलाय माझं. बघू ताप आहे का? ताप नाही आला हो, नुसतं डोकं दुखायलंय. आता कधी पोहोचणार आणि कधी ती गोळी घेऊन येणार मी? अहो तुम्ही जा बरं. बरं जातो हळूहळू. लवकर या थोडस. हो. अरे देवा, काय करू मी डोक्याचं. ह्या लयच भयानक दुखायला लागले. फोडून टाकावं असं झालंय.
अरे देवा. याला गोळी आणायला पाठवलं, मेडिकल बंद. आता काय करावं, घरात आहे का नाही एखादी गोळी. काय ते डोकं ठोकते काय, फोडायचंय का? दुखतच आहे एवढं. तुम्ही एवढं लवकर कसं काय आले वापस? मेडिकल बंद आहे. अरे देवा. घरात शोधू का एखादी? जावा बघा जाऊन, लवकर आणा. त्याला तुम्हाला पार दमवलं बाबा. कधी दमता तुम्ही, ते आता दमायला लागले. एक गोळी आणायला लावलं तर दमलो दमलो चाललंय. आता गोळी कुठं शोधायची? नाही, ठेवी नाही. मेडिकलवाल्यानं अशीच गोळी दिली, ह्याच कलरची होती, तीच असायला पाहिजे. हा, आपल्याला काय आराम पडला म्हणजे बस, डोकं राहिलं पाहिजे. येतो. तर ग भारी गोळी आणली पाहिजे. बरी आणली का? भारी, एकदम डोकंच राहिलं पाहिजे. आई गं. लय भारी गोळी. गोळी घे, पाणी पे, थोडा आराम कर. घेतली? हा हा घेतली. हा, मस्त आराम करायचा. हा. नको नकोस झालंय ओ, डोकं इतकं भयानक दुखलेलं आहे माझं. अगं आता राहून जाईल. आता राहून जाईल. तुला पांघरायला आणू का? नाही नाही, नका राहू दे. राहू दे, पांघरायला कशाला? अगं आता थंडी डोकं वाजते ना. दुखलंय मला. हा? थंडी नाही वाजत? काय माहिती कधी डोकं बरं होतं माझं. होईल लगेच. गोळी चांगली आणि खूप महागाची गोळी होती. हो का? हा. तरीच म्हटलं एवढं लवकर कसं काय असर दाखवायला लागलाय. हा? तरीच म्हटलं एवढं लवकर असर कसं काय दाखवायला लागली. महाग आहे गोळीची किंमत तशी. हो का? जेवण केलंय का तू? जेवणाचं काय मला आठवत नाही हो. म्हणजे ऐका ना, हा, तुला स्वप्न पडलंय का? स्वप्न वगैरे काही पडलं नाही, पण मग आठवत नाही म्हणते जेवलेली. मी काय म्हणते, हा? डोकं थोडस म्हणजे हलकं हलकं वाटायला लागलं, पण तुम्ही गोळी कोणती दिली मला? डोक्याची? हलकं वाटायला असली लागलं. कोणती डोक्याची गोळी दिली तुम्ही मला? हा? एवढी भारी कोणती गोळी दिली मला तुम्ही? आता तुम्ही आता माझ्या नवऱ्याने आणली म्हणून मी काही नाव बी बघितलं नाही, काहीच नाही, तशीच घेऊन टाकली मी. अगं मग मी का तुला मरायची गोळी देईल का? अहो, मरायची गोळी नाही म्हणते मी. मग मरायची कशाला? लई चांगली गोळी दिली तुम्ही असं म्हणते मी. हो. हा, मग चांगलं बायको वाटलं. लवकर लवकर सुधारली पाहिजे ना. हम्म. हा, मी कवर इकडे जाईन तिकडे जाय, मला चालवाना ना हलवाना. हा? जरा हलकं हलकं वाटायला लागलं, थोडस काहीतरी असं वेगळंच फील होतं हो. वेगळं? हम्म. वेगळं म्हणजे असं दोन दोन खापा होत्या का? दोन खापा तर होत नाहीये, मग पण थोडस वेगळंच वाटायला लागलं मला. नाही नाही, वेगळं म्हणजे काय? वेगळं म्हणजे अलग. हा? लय भारी फील व्हायलंय मला. हा? लय भारी फील व्हायलंय मला. खरं? हा म्हणजे डोकं राहिलं? हा. मग आपल्याला स्वयंपाक कर, आपण जेवण करू. काय म्हणले तुम्ही? जेवायला? ठीक आहे, चला ना. चला ना, जेवायला बनवू आपण दोघं. अगं तू बनवलेलंच नाही तर चला कुठं म्हणते? म्हणजे माझ्यासोबत चला ना तुम्ही. चला ना. अरे मी काय करू येऊन तिकडे, का चूल फुकू का? मी म्हणाल तसं करा, फक्त चला जेवायला. नको बाबा, मला चालवत नाही. हा? बसतो ना मी इथं. नाही, काही गरज नाही ह्या काठीची तुम्हाला. अगं मी 2 वेळेस मेडिकल मध्ये गेलो रे, इतका थकलोय, मला आराम करू दे. चला ना, मी तुमचा थकवा काढून टाकते ना. चला ना, आपण दोघं मिळून करूया. नको नको. चला ना. मला ना असं
जाऊ दे, तुम्हाला काही नाही सांगत मी, तुम्ही चला ना. तर काय करते तू? अहो चला तर तुम्ही, हा? चला ना. मी येऊन काय करू? मी थकून गेलोय तर. चला मी तुमचा अगं थकवा काढते. अगं नको ना, तू कसा काढशील माझा थकवा? चला ना. नको नको, मला आराम करू दे. अहो चला. नको ना, अहो चला. नको. अगं माझ्याच्यान काही होणार नाही अहो आता. चला तुम्ही. अगं नको तू, अहो तू नको. तुला काय पाहिजे हे मला मला तुम्ही चला समज. मध्ये, मध्ये चला. अगं नको म्हणतो मी. चला चला सरका. अगं नको मी. तुम्ही अगं काय होणार माझ्याच्यान? होतंय सगळं, ट्राय केलं तर सगळं होते. कसलं होतंय? तू फुकट त्रास देऊन राहिली मला. फुकट त्रास कशाला देऊ मी तुम्हाला? या इकडं. तू मला अगं अहो चला नाही गाणं तुम्ही. एक तर कधी नाही ते असा चान्स मिळालाय. तुम्ही अगं नंतर नाही माझ्यासोबत होणार ना म्हणतो मी. काहीच नाही करत माझ्यासोबत. झोपा. नको नको काय नको नको? नको. अहो अगं नको म्हणतो की. काय नको म्हणताय तुम्ही? नाही मला नाही काय. घ्या अंगावर. नको. अहो घ्या ना अंगावर. अगं अंगावर घेऊन करते काय? अगं नाही होणार, तुला सांगितलं. अहो ट्राय केल्यावर सगळं होतंय. अगं नाही होणार. काय नाही होणार? कस काय होईल? अगं नको म्हणतो मी. अहो ऐका ना तुम्ही, ट्राय केलं तर सगळं होतंय. कस काय ट्राय कर? ओढू नको ना मला. काय ओढू नको मला? अरे बाबा नाही होणार बर का. तू ना मला लई त्रास देते मला. कसं नाही होत बघतेच मी ह्यांच्याकडे. पळून जातात का मला सोडून? ओ इकडे या ना. गणपतराव ते द्यावा पावडी द्या ना. पावडं? पावडी. आता पावडं कुठं पाहू? मी थकलोय बाबा. काय थकली तुम्ही? थकलो आता काय आहे? जे आहे ते बरं आहे. काय झालं? आता वयामान थकली तर वयात हा म्हण ना तर. पावडं बिवडं तुम्हाला वहिनी जीव लायती म्हणून तुमची बरी तब्येत आहे. खूप जीव लायती, पण आज लय वेगळंच झालं. काय झालं? ऐका ना. ते पाय. काय झालं? अगं जरा माणसं तर पाय ना तू. कशाला बघू? तुम्ही तर म्हणले होते ना तुला जे करायचं ते कर. मग मी आता जे करायचं तेच करेन. काय करते तू? करते ना जे. आता मी म्हातारा झालो न, तू बोलतच काही करायला लागली. काय करू मी? बरं ठीक आहे, तुम्ही काय नका करू. हं. तुमच्याकडून ना काहीच होत नाही. काहीच नाही. काय काय म्हणते वहिनी? श्रीपत ती चला ना, कुठं जाऊ ना आपण कुठं पण करायला. काय चला तर काय काय तुम्ही. ए वहिनी, अरे असं काही तुझा नवरा येईल का काही आहे का नाही मला? ऐका ना, माझ्यात हिंमत आहे ना. जे करायचं ते माझ्या नवऱ्यासमोर पण करीन मी. तुम्ही चला. आपली मग संपली भाऊ. अगं हा तुम्ही फुल परवानगी का? मग आता परवानगी नाही तर काय? फुल परवानगी असेल तर, नाही तर मग काय झालं इरीच. नाही आपली मग संपली. नाही तर मला आहे ना काय काय बाबा बंद काय करतात हं. घरात कोंडून मारितात. वरून मावर केस करशील काही यानं मावा बळजबरी केली. आपल्याकडून ते नाही होणार. आता आपल्याकडे वय ना, आपल्या टावरला रेंजच नाही. तुमची फुल परवानगी असेल हा ना वहिनी. आता ती चला ना. चला ती मला दम ऐकतच निघत नाही तर नाहीये. काय करणार? यांनी कसली गोळी दिली ती काय माहिती मला. लय कस ये याला घेऊन जा ना, तुमचा नवरा आहे का? त्याच्या टावरला रेंजच येत नाहीये. मी किती वेळा प्रयत्न केला घरात घेऊन जायचा, ह्याच्याकडून ना काहीच होत नाहीये. तुम्ही चला ना, मला लय ते घाई आहे बाप. सुटली. हे चला आता हा कुठं झालं? चला चला. हा कुठं झालं? आपल्याला पहिलाच रेंज नाहीत. आपण दुसऱ्यावर आग बनण्यात काही मजा नाही. आपले दिवस गेले आता. आपण थकलो. कर बाया, तुला येईल ते कर. आता काय करणार आपण? हा एक तर नंतर आपण तिसरी बायको केली. आपलं वय 80च्या पुढं झालंय. ती 30 वर्षाची पोर कवर कळ काढील. हा तिचा काय बिचारीचा गुन्हा आहे? त्याच्यात ती गोळी कोणती होती आणि कोणती नाही मला समजलं नाही. तर जाऊ, जेव्हा ते होऊन जाईल. जीव आहे तो काय कळ काढाया जोगा नाही. जाऊ द्या, होऊ द्या, हो. तो काय खाणार नाही. त्या बिद्या काय आल्या?
ते ना हा? गणपतराव तुला खरं सांगू का हा. ते फॉल्ट यागळा झाला थोडा काय वैद्य की तुझी पावरची गोळी. अरे हो ते माग मी आणलं हो होतं. ऐका ना हा. माझा दम तोडला दमती ना खरं 3 राऊंड आणले तरी म्हणा एकदा पाहिजे ना म्हणा काय करणार करते का मस्त नाही का हा कसं आबू आली मला तुझ्या घरा याला दमी बरं दमी. अरे बाबा मला सकाळपासून जाम केलं ती गोळी दिली तशी ओढून 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 चाडून पार महाभारगाड्या दुखायला लागल्या. नाही नाही तुला सांगतो हा. वर्ष झाली माझी बायको मायरा जायला हा. पण तेवढी कसर आज काढली हो. अरे बाबा तो काढली कसं पण माई पार हाल केले ना तिनं. पण काय बी म्हणा. पण खुश झाली का नाही वहिनी हा हा? बरं जाऊ का मी आता जाय बाबा मग आता काय कर. वहिनी लिखू का मग जाऊ या ना. नाही आता बस लोक एवढून जोडी जास्त मी एवढून जोडी तू हो तू दम पुरा केला दम. अरे बाबा माय हाल पुरे केले सकाळपासून तो निसा दबत पुरा केला माय हाडकं दुखायला लागले. अगं. इकडं वर तिकडं वर इकडं. हा नको झालं पोटात खालं होतं थोडस ते जिरून गेलं एवढ्या हलवांड्या केल्या माय. एक तर मला हलवाना तुमचं सगळं जिरलं असेल सगळा दम निघाला असेल तुमचा पण तुमच्याला काही झालं का काहीच नाही झालं एकदम मला- टावरला रेंज पाहिजे ना काय करायला. तेच तर म्हणतीये ना. मग तुमच्या टावरला कधी रेंज आली का? हा मी काय म्हणतो हा? कंची गोळी दिली तिला ती गोळी दाखव वर कंची. ती गोळीचं लेबल एक तिकडे मिनिट असेल का? मी आणते थांबा. ही मला बघा. ना येड्याला वाचता येत नाही बाबा 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 हा? 1000 हाऊस पॉवरची गोळी 1000. 1000. आपलं मास झालाय ना हा? लईत लई नवतऱ्या मास झाली 50-100 हाऊस पॉवर चालती 1000 हाऊस पॉवर. वहिनी तुम्ही बरेच दम झाले फुटल्या डायरेक्ट इतका पॉवर आहे त्या गोळी बरं कोणी आलं नाही. सकाळपासून दम काढते मी काय सांगू तुम्हाला. सकाळपासून ह्या माणसाला ना मधी बाहेर अगं, करते हे फार माणूस काही ना हलवलं. काहीच होत नाही त्याच्याकडून पण म्हणून मी मला आहे ना मी आता केली वहिनी शांत केली आता नाही तुम्हाला काय म्हणणार वहिनी आता झाल्या का नाही शांत. आता बरं वाटलं ना तुला. हा? आता उतरवलं नाही गोळीचा पावर मी हा आजा गोळ्या नका दे जाऊ कधी बी अरे कंच्या बाबा, ते चुकून तिथं लागलं डोकं दुखायला मग लागली मा हाताला ती. बरं तुम्ही वाचले तिनं कापाय बी नाही कापाय रागावायचा कापून टाकला ते डायरेक्ट. अरे दादा लय हाल केली माई आता काय सांगू तुला. बरं ते चालू का मग हं? चालू का चाल बाबा तुला कुठं आहे पावडं कुठे पावडे असं तिकडे बारीच्या चला ना आणखी एकदा हा चला ना नाही ना आता बस नाही नको नको अहो चला ना नको नको आता स्वयंपाक करता. चला तुम्ही चला आता तुमच्या तर आला असेल ना पावर थोडा तरी. अगं नाही ना आता भूक लागली पोटाला. अगं भूक लागली मला. नाही चला एकदा. आणि मी सोडणारच नाही मा काम असतो मात्र उठलं तर बंद मी कडून लावून गेली. हो का बसलं काय तात्या हे तात्या हा बसलो भाऊ. हा मजा आहे तात्याची आता लई मग आता काय लय पातळ माया केली. नाही काय नाही पाहता मग आता कसं कामामध्ये राहतात मला नाही तात्या तेव्हा शेकर पण नाही पण ते लय दिवसानं आल्यावर काय त्या प्रेमाला महत्व आहे. नाही पण मग आता कसं आता घरचे पाहावं लागत दारचे पाहावं लागत पण तात्याच वेळेस मला काय मत नाही बघा. असं का हा नाही ते एकमेकाची जिवाळा जर जमला ना मग ते नाही करमत म्हणायला एकमेका वाचून. बरं काय चाललंय आता. तुझ्या दादा तिकडे काय दुकाना काय दिसतच नाही एवढं परत आता खर्चायची लय वांदे बाबा. आता रात्री आलं तर मा म्हणाच हं? तात्याला दारू पाहता पण तू आलाच नाही तिकडे आज आणली का नाही थोडीफार. नाही म्हणलं असतं घेऊन आलं असतं ना नाही तरी पण खाली हाताने येणार नाही अशी मला खात्री. हा? खाली हाताने येणार नाही मला खात्री. थोडी का होईना पण मा करता आणली त्याच. जिवाळा तात्या हा तुला नाही आणायची मग कोणाला आणायची तेच तर हा? मग. हा, तुला नाही आणि आणायची, मग कोणाला आणायची मला खात्री आहे हा, शिरपत जर आला ना हा. मा करता थोडी का होईना घेऊन येणार म्हणजे येणारच. बरं बाकीचं काय काम चाललंय. काय नाही आलो सहज म्हणलं आता बरेच 8-10 दिवस झाले येलो तो हं. खतच वाटली जायचं तुम्ही मला नाही खत वाटायसारखंच प्रेम आहे आपलं नाही का. हा मग तुला गप्पा लय आवडत मला लय गप्पा आवडत आपण कोणाला वाईट सांगत नाही. हा आपलं वागणं कसं आहे. ऐका ना हा? ते सिलेंडरचा पाईप निघाला मला बसवता येत नाही हा? तेवढा बसवून द्या ना चला ना. होता तेव्हा हा?
बाई बसू दे. आता अरे त्यांना भाऊ, कुठं बसवता येते? मला येणार आहे का ते? हा, तुम्ही बसून द्या ना, चला ना. आता ते सिलेंडर फिलेंडर आता निघाले नाही आमच्या घरी मीच टाक्या फिट करतो तसं असं. काय. मग ते तेव्हा म्हणलं काय जमत नाही. मला लय नाही येडा गोळा लय येडा गोळा. असं का? ते चुलीवर स्वयंपाक करणार आहे. मग असं करायचं, 90 आणली असेल तर मला देऊन जाय. नाही नाही आता 19 आणायचा लागेल. होती ना काय तुझ्याकडे? घेऊन येतो मी घेऊन येतो. असं का? घेऊन येतो. बर, तेवढी चला ना, थोडं अर्जंट आहे. चला. तेवढं सिलेंडरचं ते रेग्युलेटर जोडून दे हा बाबा. हा हा. हा, तर मी का फोन वाजवतो, मग कोणाचा येऊन राहिला काय माहिती. तात्या तू कांचे चित्र पाहत बस रे आता. अरे बाबा, चित्र नव्हतं पाहत मी. आता मी आलो तेव्हा नटीचे फोटो पाहत होता. या वयात काय करायचं तुम्हाला नटीचे फोटो पण पहिली आठवण आहे भाऊ ती. आठवण येते. हा मग तर चला ना तुम्ही, तर- चला ना. तेवढं रेग्युलेटर बसून दे रे बाबा. हा, हा, चालेल चालेल. लवकर ये. हो हो. जे पटकन गॅस बसू दे. काय? कुठे नेली का तुम्ही? अहो, कसलं काय गॅस बीस? हम्म. आपल्याला चान्स मिळतो कधी. हा, तुम्ही भेटायला तर येता का मला, म्हणून मी तुम्हाला असंच छानच म्हणलं गरम झालं. हो का? इतकं गरम झालं. मला माहिती आहे तुम्हाला तर लई चान्स पाहिजे असतात, पण मग तुम्हाला माहिती नाही म्हातारे कसं आहे. आता पहिले मी किती राऊंड हाणायचो आलो 3-4 राऊंड हाणून जातो. आता एकही भेटलं. अहो, ते तर सगळं सोडा, मला तर बघायला पण भेटा ना तुम्हाला. तुम्ही तर येत पण नाही भेटायला मला. लावून दार लावून दार लावून. अहो, पण ते म्हातारे कधी पण येऊ शकता मध्ये. उभे उभेच करू वाट. अहो, पण काय वेळ येत काय तुम्ही इथं काय करायला थोडी बोलेल तुम्हाला, मी असंच भेटायला बोलवलं. अरे मग मला मोडा हं? मी काय तुला मला का काही मला तिची खात वाटायची का? अहो, पण मग मला तुला भेटाय का तू? अहो, मला माहिती आहे मला तर भेटायचं होतं, म्हणून तर तुम्हाला खाना करून बोलवलं मी इथं. पण ते म्हातारं कधी मध्ये आलं ना तर मग पंचायत व्हायची आपली. उगं मी सिलेंडरचं बहाणं करून बोलवलं तुम्हाला मध्ये. मी एक काम करू का? काय? तर कोटर आणून देऊ का? तर कोटर तो मला पिल नाही. हां, पोलीस कोटर नाहीच होतो तिथं. पडा बेस होतं मग आपण करा मस्त कार्यक्रम करू. तसं पण त्यांना लय आवडती क्रोटर. कोरी देतो त्याला पास. हो का? मग तात्या पाणी टाकून आणली मग ते तो कोरी मग तो लंडन होईल मग आपली मजा. मग काम होईल का आपलं? 100% इळं आपलं ना आपण इळायचं मग. ठीक आहे, याकडे चालतंय, म्हणतो मग तसं प्लॅन करा. रात्री सुद्धा उठणार नाही. याकडे म्हणतो नाही उठलं ना तर लाईट बंद करून आपण रातचा कार्यक्रम करू. रात्र काही पण तुमचं. बरं ठीक आहे, चला सिलेंडर लावला असं बोला त्यांना बाहेर जाऊन. चला लवकर, जास्त वेळ झाला. हो, काही पण हो, चला पटकन. तात्या हा? परफेक्ट नळी बसली बघा. असं का? लय त्रास दिला ना. लय टाइम लावला पण. गरम करू बसायची पाळ्याली गरम करू का बरं? सिलेंडरला ना पाईपच फिट बस. थंड घुसणाच मध्ये थंड काय केला घुसणा मध्ये असं गरम केलं तेव्हा बस सावली हा, खापकेन गेली मध्ये. पण आता लिकेज नाही होणार ना? काहीच बिलकुल नाही. कसं तुला माहिती ना आपलं काम काय परफेक्ट राहतं. परफेक्ट राहतं, बरोबर आणि आहे. ते कसं तशी जर ती घुसना हा, कारण गरम झाल्याशिवाय त्या गोष्टीला मजा नाही, बरोबर आहे. जेव्हा गरम झाली ना हा, मग मोकळी बसली मोकळी. असं. जे कोणी काचकान दाबली ना हा, खापकान बसली बरं जायची. असं आता पॅक झाली. पॅक बी हवंच नाही आता तिला कवर बी हवं कवर बी नळे तुटत तर बी हवं नाही. असं का? काय चहा पाणी नाही केला? नाही तात्या चहा मी बंद केला आता. रोजचा पाहुणे करते की तुम्हाला चहा पाणी? नाही का नको वहिनी नका रोज पाहुणे. नको का? अरे पण मग चहा पाहिजे ना. नाही काय आता मी या टाळ पिती सकाळी उठल्यावर चहा आंघोळ पांघोळ झाले का तेवढा चहा घेतो अर्धा हम्म. चहा बरं तात्या हं. तुला काय आणायचं का काय नाही तर मग महापर द्यायला नको बा. करणं. बरं आता माझी सवय मोडून गेली. बरं ठीक आहे, तुम्ही बोला. मी पण काम वगैरे करते घरात. बरं कसे आता या पैशाची अडचण असल्यामुळे ना मी ती सवयच मोडून टाकली. तात्या हा. हा जीवय हम्म. त्यापर्यंत तुम्हाला दारू काही पडणार नाही. माझं कसं आहे साल शेत- जरी तुझ्या कदा पर तुला दारू पाहिजे. अरे पण एवढं काय करायचं? नाही हा? अरे तात्या तू कधी दिवसाचा आहे मला तात्या हा. थोड्या दिवसाचा तात्या. आहे थोड्या दिवसात. हा? हा. अरे तू तरी मारता की मी नाव काढची शिरप्याला बोला रे मला पाणी पाजायला हा. तरी टाक मा तोंडामध्ये. नाही हे ठराव की. हा? हो, नाही पाणी तर शिरप्या मला तोंडात बुचामत दारूच सोडू दे मला जीव आनंद नाही नाही, कारण जिवाळा आहे तो. जिवाळा जिव्हाळा याला आहे, म्हणते जिव्हाळा. जिवाळा याला म्हणते माणूस. मग? आता तो माग काय ते मागितले मागून मागून कोटर क्वार्टर. 50 रुपयाची कोकट. हा हा हा. येऊ हा? आणवा आणशील तर. दुकानाचं पाणी बी टाकू ना सगळं असं का? कम्प्लीट मध्ये. पण लवकर ये मग. मग कधी तुमची सून बाई पाहणार नाही. तुम्ही काय करायचं आले का हम्म. पुढे राहील गट ओतून घ्यायची हा. आणि परत बाटली मग मी
साईडला ठेवून द्यायचं. असं का? ना कळता तोवर जेवण तात्या तोवर जेवायचं. नाही येऊ चालेल. येऊ का? हो. शिरप्यासारखा माणूस नाही ज्याला मला येणार आता. हं? लय जीव त्याचा माझ्यावर. तात्या या तात्या. आला का रे शिरपत? शिरप्याला लय काळजी बाबा. मला आहे ना तात्या नाही जमले का तो काम सांगितलं ना हं. मला चैनच पडणं चैन. असं लय जिवाळा गाडचा शिरप्याचा. म्हणलं कसं तात्याला लय दिवस आपण दारू पाहिली आता या काही मूडशी होणार. हा द्या तात्या पाणी बिणी टाकून आणलं तिकून. मावशी होणार का काय म्हणलं? नाही नाही पाणी बिणी सगळं टाकून आणले. डायरेक्ट मारून घ्या. डायरेक्ट द्या मारून पाणी बिणी. नाईट आली नाईटीत पाणी टाकलं. मारून घेऊ का लगेच? घ्या 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 पिऊन घ्या मारू नका. असं का? खायला लय कडक रे. हा नाही नाही आता नवीन आलाय ब्रँड हा नवीन ब्रँड. असं का? हो ते हाय एमडी एमडी. हा ना तात्या हा. कस काय दादा? लय भारी रे पण लय कडक. हं? पाणी कमी झालं तिच्या. हा नाही नाही तिला पाणी लय लागत तिला. तिला ना एका बाटल्याजवळ एक मगभर पाणी लागत मगभर. असं हो. मग ही थोडी असेल बहुतेक ना. हं? धर. आयला लय फिरवी ती रे पण. फिरी ती लागली गुंग गायला. फेकी ती म्हणा. असं बरं मग मी आता आराम करतो. जेवण 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 केलं की नाही? काय जेवायला त्या भेटीनं त्या दारूनच माझं पोट भरलं येड्या. मामा हा मी काय म्हणते ते माझी शिलाई मशीन नाही का हा ती खराब झाली हो. चला ना थोडं मला नीट करून द्या ना. काय होतं तिला? मला काय माहिती काय होते ते चालतच नाही आणि मला काही कळत नाही ते कसं नीट करायचं. मला एकदा चला ना नीट करून द्या ना. अरे बाबा ते का मला जमतय का? हं? अं, तिची मोटर बिघाडली का बॉबिन सट बॉबिन का बिघाडली का सटल बिघाडला अं, का घोडा बिघाडला मला काय समजणार आहे? म्हणजे समजत नाही का तुम्हाला त्याच्यातलं काही? समजत होतं पण आता दिसतच नाही तर काय. बरं बरं ठीक आहे मग तुम्ही एक काम करायचं आराम करा. हा? आता हे हाय तर इथं तर शिरप्या तुम्ही तुला ह्याच्यावर जमते का रे ते मोटर मोटर फिटिंग? पहा कणी हा? त्या कंपनीत होतो मी लय दिवस. आणि ती बॉबिन केस जोडायची? सगळं सगळं मी घरच्या घरी मिस्त्री तयार करतो तात्या. अरे मग तेवढी सुन पाहिजे दे बरं क्लिअर करू. मी जर एकदा मशीन वॉर्निंग जर केली ना हा वहिनी कमच्या कम आहे ना हं. तुमची हायती जाय पण मशीन परत बिघडायची नाही. खरं त्याला मग तेवढं भारी काम होईल रे. आता हे बाय लोकांना सगळं आपल्याच मस्ती. असं? मोटरीवरची आहे बी, पाय दाबायचे. पाय हलवायचे बी. हा शोध आपण लावला मोटरीचा पहिला सूट. असं का? आणि नाही तर पहिले असे पाय यायला दारू लय बेकार आहे रे ही. यायला काय होतं मामा तुम्हाला? या शिरप्या नाही ना हं? थोडी मा करता दारू आणली होती. तुम्हाला मी म्हणत असते नेहमी नका पीत जाऊ नका पीत जाऊ पण अरे तुम्ही ना जे नाही वहिनी करायचं तेच वहिनी करता. वहिनी तुम्ही मावर खातो नका माझी चूक नाही बघा. हा पण नाही. मग ठीक आहे तुमची चूक नाही यांची तर चूक आहे ना. दिलं कुणी आणून की लगेच पैसे असते का मामा? अरे बाबा थोडी होती. थोडी होती हा. आता थोडीशी पिऊन बघा तुम्हाला किती काय ती व्हायला ना लागलं. अहो, मामा हा ती मा करता संध्याकाळच्या चालवली हा. होती पण मग दिदी रे तात्याला पाजून. बरं जाऊ द्या ऐका ना तुम्ही तेवढं मशीनचं काम करून द्या मला बरं. म्हणले अर्जंट आहे. मामा तुम्ही आराम करा. मी आराम करतो हा, हा. झोपा, झोपा. हा झोपा तात्या, झोपून झोपा. घेतो. झोप लागल ना. अरे बाबा संध्याकाळपर्यंत आता उठतच नाही मी. हा, हा, हा. बर का? झोपा. आय, 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 आय. बरं चला ना तुम्ही मला तेवढं लावून द्या. काम चांगलं काम कर रे भाऊ त्या मशीनचं. हो, बरं. मामा, मी घेते मी त्यांच्याकडून नीट हा, करून हा. झोपा, तुम्ही आराम करा. हा बरं मी काय म्हणतो काय त्याला कुरी दारू पाहिजे. काय करू पण अहो, दुसरंच काहीतरी होऊन बसायचं नाही. येऊन कशाला फासली हाय दारू नको माणसं मारत आहे. तिथे कोमा जाईल कोमा तू लिहित 2-4 तासात. खूपच जाईल. मग कुरी ती अरे बापरे कुरी दारू पिले ना चरचर झाळीत नाही ती झाळीत नाही पण ती पोटात. इतकं हा दुसरंच काहीतरी होऊन बसायचं. काय होत नाही आणि जर आणि याला तरी काय फरक पडणार आहे. मी आहेच आहे ना तुला मागे पुढे पाहिला. हं? बरं ऐका मी काय म्हणते बरं ऐकून घे तुझ्यामुळं त्याला आतापर्यंत मावली 30-40 दारू पाजायची झाली. आता पण मी काय विचार करतो आपलं पाखरू आपल्याला भेटते ना फुला गुलाबाचं फुल तर 5-50 रुपयाला काय कोणी विचार करतं. मग मला कशाला सांगताय मग 50-50 पाजवली म्हणून काय पण आपलं दोन्ही पण तुम्हीच बोलताय. आता तुला ते टाकलं बनवलं काय नेकलेस. हा अय्यो. एफडीची मुदत संपली ना आपल्या 5 लाखाची. बरं मग ऐका ना बोलणार नको ना वेळ घालू
काय करू आपण, लवकर कामावरून घेऊ, उरकून घेऊ, आणि मग मला नंतर म्हाताऱ्याकडे परत बघावं लागेल. ती मी जर 4 तुला- घंटे नाही उठलं तर मी मग तुला लवकर सोडणार नाही आता. तुझं नाटकं चालू झाली बरं का. हा? जेवढं माग आहे ना तुम्हाला लई वेळ द्यायची. आता मी वावर अहो, पण मग मला एक म्हणायचं, मी सोडून आहे की तुला कोणाचे लपड झाले का? मग तू काय एवढं काय करते, एवढं माग करतेच काय अशी? मला तर वाटतं तुम्हाला ना वेळ लागलंय. काही पण बोलताय तुम्ही, तुम्हाला चांगलं माहिती आहे ना, मी तुमच्याशिवाय दुसऱ्याकडे बघतच नाही. मला तर माहिती ना माझी तू कोणाकडे फिरून पाहत नाही, हा. कोण जसं बोलत नाही. मी रोज फोन चेक करतो, कोणते फोन येते कोणचंच नाही. मग काय भेटतो का तुम्हाला? नाही ना. चला म्हणलं. नको त्याचे उठ परत आपलं सगळं स्वप्नाचं पाणी होऊन जाईल. काय गं? मी काय म्हणतो, थांबतो तुला काय एवढं देऊ दमले का आता? कसं काय निघतो म्हणजे? हं? कसं काय घरची दमले कामं का? पण करते ना मी, मग हे सगळं ठेवून माग तुला सांगतो, एक राऊंड मारून गेलो का दुसऱ्या राऊंडला मला फोन करायची, मला दमले का नाही. मला दम मग आता कसं काय दमले का नाही? आता का घरची कामं 3 सगळी मलाच करावं लागतात, वेळच भेटत नाही, मग काय करू? त्या बाय, कामांमध्ये खरं खरं बोला तू. खरं म्हणजे काय, खोटं बोलते वाटते का नाही तर मला सोडून कसं दुसऱ्याकडे लफड, अरे मग पाय मग आपलं एवढं वाईट ना. नाही बाबा, तसं काही नाहीये. खोटं कशाला बोलणार हा, मी तेच तुम्हाला? तर. आणि तसं काय असतं, मी तुम्हाला आज बोलवलं असतं का? तुमच्या ठिकाणी दुसऱ्यांना नसतं बोलवलं का? मग काही पण आपलं उगाच. मला वाटलं परत काय करणार आम्हाला, कसं परत खायचं हटवून येते. आता आहे ना तेवढ्या दिवसाची कसर काढणार आहे मी आज. किती दिवसाची? 8 दिवसाचं. बापरे, एकाच वेळेला? देखो तू. नाही बाबा, आपल्याला नाही जमणार ते. का बरं? एवढं नाही. तो काय ऊस नाही काय कोणतं? नाही, आणि मग कशाला उसनाव ना मी कोणाचं. बरं आठवण नको, मला करमतच नाही गं. हो का? असं वाटतं तेव्हापाशी सारखं राहा, सारखं करावं तुमच्या चालेल राव का गडी म्हणून. काही पण तसं पण गडी म्हणून ठेवायची गरजच नाहीये. परत परत तुम्हीच येत राहता, इथं दुसरं कोणी येते? गडी म्हणून जर राहिलो ना रोज तो कार्यक्रम करत जाईल, रोज दिवस साहेब रात साहेब जमलं. सोडणारच नाही तुला. हो ना. बस तेवढंच बाकी बरं आता कवट टाइमपास करते काच तरी झालं. होतंय ना, मला माहितीये. बघितलं उशीरच कसं तरी होतंय तुम्हाला. पुकरं मग झालं पुकरं. हो का? आठवत नाही टाइमपास करायचं. उठा परत मात्र परत चालू कामावरून जर बंद पडायची पळी आली का मग परत स्टार्ट होतो, त्याला नाट लागत लगेच. नको टाइमपास कर. म्हातारा ना उठला ना तर पंचायत व्हायची रिकामी. आणि मी सोडणारच नाही मला काम असतो, मात्र उठलं तर मग बंद कडून लावून गेली. हो का? आठ नको नाटक कर. अरे बापरे, 4 वाजले, 4:15 वाजले. 12 वाजता झोपलो, 4.25 तास झोपलो. हा, आता कोरा चहा प्यावा वाटतंय. झोप झालीच आहे आपली. सुनबाई काय करते काय माहिती. हा हा. सुनबाई, सुनबाई, बोला ना मामा, उठले तुम्ही? हा. अरे शिरप्या, तू अजून इकडेच? तात्या हा तुला सांगतो, उगे तुमची मिसन मा ताब्यात आली हा म्हणून राहिली, नाही तर मिसन आहे ना हा. तुम्हाला डायरेक्ट खड्ड्यात फेकायची पळी आली असती. का बरं? इतका घास चढेल ती कधी खोलेलच होती का नव्हती काय? आता आपल्याला काय माहिती बाबा. वहिनीची मिसन आहे ना, हा. फार पार्टला पार्ट मोकळी केली. असं? हा, घसून हा परत तिला फिट केलं, हा. गिरसिंग केली, हा. आयलिंग केली, हा. वारलिंग केली. वरायलिंग काय केली? आता आहे ना धक्का लावला का उठली, धक्का लावला का उठली, धक्का लावला का उठली. असं हा मोटर बिटर सगळी कम्प्लीट केली? हा, फक्त तिच्या ठोवाचा उशीर का मोटर उठली. असं? हा, वा वा वा, भारी काम केलं रे. ते आवडता ना हा. या काढ केवढं खिडकाचं पिल्लू निघालं खाली, कुठं? मध्ये त्या मिस्ती खाली त्या डावरच्या खालून बसलो होतो. आज गोलिया टोळा करून कुठे गेले ते? मारलं, 1 तास लागला त्याला. अरे वा रे पठ्या, भारी काम केलं रे. आयला शिरप्या, भारी काम करतो बर का तू.
कधी मिसन बिघडू द्या वहिनी अर्ध्या रात्री मला फोन करा तुमची मिसन आहे ना मी कधीही वारली ग्रीसिंग करून देत जाईल नक्कीच भाऊजी. नाही पण आता लवकर बिघडायची नाही ना. तात्या, 2 बुधल्या हळेल बसले 2 बुधल्या डायरेक्ट 2 बुधल्या. हा तरी तिचं ते 12 ना 10 हा हा म्हणलं काय करा पाहिजे आता बरोबर. बरं जेवढं होतं बुधली तेवढं संपलं हा. ते का परत याची वस्तू का टपक्यान नाही नाही आणण्याची सोय नाही बरोबर. आदाबलं शेवट हा आणि मग तेवढंच आवरून घेतलं हा तेवढं तुम्ही आली नाही अरे मी 4.25 तास झोपलो एवढ्या 12ला झोपलो तू 4.25 वाजले. हो तुम्हाला तसं वाटतंय बरं एवढा टाइम नाही झाला. बरं तात्या वस्तू ना वस्तू मोकळी करायची हा फार एकदम बोंगळीच केली ती बोंगळी असं हा सगळी बोंगळी केली मशीन हा सगळे पार्ट काढून ठेवले होते बाजूला. असं म्हणून टाइम लागला. परत तिला कपडे चढवलं किती वेळ लागतो हा मग मग ते वस्तू एक का तिच्यात नाही लय बारीक सामान आहे ते. गंज धरेल असा गंज धरेल हा कधी ती वापरेल कधी बूर येऊन जाईल बूर कार्बन तिला ते कपडे बिपडे काही काळे नाही झाले रे. हा कपडे काढून ठेवले होती असं हा अंडर पॅन्टवरच असं का कारण मी जेव्हा मशीनची कंडिशन पाहिली हा हा म्हणून हिला पूर्ण कपडेच उतरावं लागतील तेव्हा माझी कपडे कुठे ते जमले असते का नाही कपडे खराब झाले असते मग चिगाट झाले ते कपडे चिगाट चिकाट बिन ते डाग निघाले नसते लवकर. लय कशी नाही बरं 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 काय आणू कसं नाही बरं आता वहिनी दाखवा म्हणायला नको ओ नका नका काय बोलताय तुम्ही पण नको बाबा. आता माझ्या मामाची काय एवढी तब्येत चांगली नाहीये त्यांची उगा किती काही आणू का म्हणून काय फुसला होता आता ना त्यांना. चहा प्यायचा कोरा आणि किती 2 तासानं मग 6 वाजले का मग नाही जेवायचं आणि झोपायचं. त्यात इतका दम लागला हा. मला अर्धा तास दमच छाटाना अरे दम लागायचा काय प्रश्न तुला काही पळत जायचं होतं काय खोलायचं नाही प्रत्येक वस्तू खोलायची प्रत्येक वस्तू खोलायची सोपं आहे का एवढं बरं मग एक काम करा तुम्ही जा तुम्ही आराम करा तुम्ही जावा. मी माझ्या मामाला चहा बनवून देते मस्तपैकी आणि आम्ही पण मग थोडासा आराम वगैरे करतो. मग मला भरपूर इथंच काम आहे. बसतो मी. हा चला ना बसा ना तुम्ही मी चहा बनवून देते हा तुम्हाला. येऊ मग का दादा मग चहा पिऊन जाय ना मग. तुला ये लागलं तर मला बोली जाय तू काय जरी मिस्टरची अडचण असते ना तर मला बोल हो मी सांगते तुम्हाला. आणि एक आहे मिस्त्रीला कोणला हात बसू नको देऊ तिचो दुसरा बसला का त्यानं सेटिंग बिघडावली का परत ये माझ्याकडे म्हणजे सेटिंग एकदम मापा सेटिंग करून ठेवले आता असं का. लय तर तू सेटिंग करते अरे वा हुशार आहे रे Setting च्या बाबतीत आता कुणी आपला हात धरणार नाही नाही हुशार आहे तू हुशार आहे हुशार. ठीक आहे या मग. वहिनी काळजी घ्या हो हो तुम्ही पण मिस्त्रीला जा. जीव लाव मिस्त्रीला हो लावते वय मला चहा करून तुम्हाला आण. नाही का जीव लावू पण मिस्त्रीला जीव लाव लावते बाबा लावते. चला हा चला मामा. जाऊ का मग हो या या चहा पिऊन जाता का. मी काय म्हणतो काम झालं का झाकून टाकी जाऊ मोकळी नका ठेवू बरं. वर ठेवलं राहतं का ठेवलं हम्म. कारण कसं होतं घाण गुण बसलं नाही ना मग दुसऱ्या माणसाला पाहिली ती खराब वाटत ए अरे चहा पिऊन जाय ना. नाही चहा नाही नको. का आता चालेल पोरी. हो हा, हा. या या चला मामा. काय बाई हे माणूस तिकडे जाऊन बसलाय आणि तिथून मला ऑर्डर द्यायले मकाला पाणी दे हे ते. आता मला माहिती आहे का कसं देतात काय नाही. काहीच माहित नाही मला कसं पाणी देऊ काय नाही. आओ भाऊजी भाऊजी अहो ऐका ना बरं झालं मला तुम्ही इथेच दिसले. अहो मी ते मकाला पाणी द्यायचं होतं पण हो का मला मकाला कसं पाणी द्यायचं काहीच माहिती नाही. ते मोटर कशी चालू करायची कसं पाणी द्यायचं मला काहीच माहित नाही. चला ना तेवढं मला पाणी चालू करून देता का. दे ना चालू करून पण ते ना तुमची लय बळबळ आहे ते पहिले एरिया जाऊन आहे ना ते पाईप कोणी करतं काय कोणी करतं काय कोणी करतं तुमचे पाईपच लय लाफट आहे ते म्हणजे लाफट म्हणजे कसे. लुस आहे लुस 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 हो का सटकून जायचं सटकून बरं ऐका ना मग तुम्ही आता तुम्हाला सगळं त्यातलं माहितच असेल ना थोडंफार मग ते थोडं लूज असतील तर टाईट वगैरे करून तुम्ही करू शकता ना सगळं. टाईट नाही त्याला आहे ना त्याला तुमचे आहे अडीचचे पाईप मावाला 3चा पाईप आहे ते 3चा पाईप जर खोसला ना फिटिंगच बस एकदम फिटिंग खतरनाक फिटिंग बस. बरं बरं ऐका ना मग भाऊजी तुम्ही काय करा चला ना मग तुमचा पाईप ना माझ्या मोटरीला लावून द्या मग बरोबर शेतामध्ये पाणी. आता तुम्ही जर केलं तर मग शेतामध्ये पाणी बरोबर करीन मी जाईल. जरूर करीन पण त्याला कसं माहिती का मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करीन मी. आता ह्याच्यात काय वेळ भेटायचंय. अहो ते माणूस तो का तिकडे जाऊन बसलाय तेवढं लांबून मला ऑर्डर सोडायला इकडे मक्काला पाणी दे ह्याला पाणी द्या. मी कसं देऊ सांगा बरं तुम्ही. आता एक तर मला त्यातलं काही माहिती नाही कुठं पाईप जोडायचा कसं चालू करायचं मला काहीच माहिती नाही. अनुभव नाही अनुभव त्या हा गोष्टी तेच ना म्हणून म्हटलं भाऊजी तुम्ही पाणी भरे द्या तुम्ही नळाचं पाणी भरे द्या
तुम्ही मोटरचं पाणी भरेल नाही हा हा मोटरचं नळच पाहिलं नाही तुम्ही हो ना तेच ना. असा बादा 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 वाजवतो वहिनी. हा का आणि जर तुला सांगू तुम्ही बटन दाबून दिलं रे दिलं तिकून हा कशाचं तुमच्या जर मोटरीत आमचा जर पाईप खोसला तुम्हाला सांगतो असं फसा 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 पाणी फेकी तुमचं अख्खं वल्ल होऊन जाईल काय हो शेत. अच्छा अच्छा शेत का इतकं भारी दिसन इतकं भारी दिसन काय हिरवा हिरवा नाही होत तुमचं शेत दिसन. अच्छा हा तेच ना आता मग पाणी दिलं तर कसं हिरवं हिरवं तर होणार आहे वहिनी तू आणणार नाही पाणी भरीत. अहो आता मला तिकडून ऑर्डर द्यायला मला तू पाणी भर म्हणून आणि ते कशाचं पाणी भरते त्याच्या आईला त्याला ये गळेल त्याला राहायचं पाणी सोडायचं. रातचं काय सोडता पाणी जाऊ द्या तिकडं इथं दिवसा पाणी सुटायला मला मजबूर झाले काय रातच्या पाणी सोडायला लावता तुम्ही आता काय माहिती का मी आता सोडला असतं बरं ऐका पण ना मी रात्री ना मी रात्री 30 चांगले काढली म्हणजे मिरच्या भरायला. हा अच्छा हो का एका माग एक पाणी संपलं का परत जोर आणायचा परत काढायचं परत जोर आणायचं परत काढायचं 3 वेळा पाणी काढलं 3 वेळा. म्हणजे काय कसं काढलं काय म्हणताय चांगले हो पण ते जोर काढलं म्हणजे तुम्ही काय पायपावर जोर मारतात का नाही पाणी साचलं का थोडा दम मारायचा परत चालू करायचं दम मारायचा परत चालू करायचं. अच्छा अच्छा आता कसं आहे ना भाऊजी मला त्यातला अनुभव नाही ना त्याच्यामुळे थोडस तुमचं जे बोलणं आहे ना त्याचा मला अर्थ कळत नाही ना त्याच्यामुळे थोडं स्पष्ट मला सगळं नाही तर एक काम कर ना काल एवढं उलट्या रेट पडते घे माझं पाणी टाकून काय माझं पाणी टाकून घे ना तुमचं पाणी तुमच्या शेतात. तुमचं कसं टाकून घेऊ आमच्या शेतामध्ये मी बरोबर घालून देतो हा, हो तुम्ही लोडच नाही घेऊ घालायचं का माका लागली. आओ भाऊजी काय बोलताय ऐका ना तुम्ही तर आता म्हणले ना आमच्या शेतातले पाईप ते लूज वगैरे बरं आहेत. मी काय होतो तुमच्या खालीच आहे का नाही काय पाणी भरायची जागा हो खालच्या साईडला आहे. हा? हा. आणि मायवरच्या साईडला आहे इकून पाणी सोडलं ना खळा 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 मध्ये जाईल पाणी. हो का तुम्हाला कळून सुद्धा येणार नाही जेव्हा पीस होईल ना पीस मग तुम्हाला कळण आता शिकलंय भरलं म्हणजे हा म्हणजे जास्त पाणी झालं का मापक वर पीस करता ते. अहो पण भाऊजी ऐका ना मी काय म्हणते चला ना आता खूप टाइम पण व्हायला लागलाय मी काय म्हणते आता तुम्ही म्हणले ना ते खालच्या साईडला तुमच्या नळाचं पाणी जाऊ शकतं समजा मोटरचं तर मग लावून टाका एकदाच. बरं वहिनी तुला एक विचारायचे हा. समजा मी पाणी सोडलं हा तर किती कॅपॅसिटी होती पाणी जिरवायची काय बोलले तुझ्या वावराची कॅपॅसिटी किती पाणी जिरवायची. अच्छा वावराची कॅपॅसिटी आहे 60-70%. हो त्याच्या पुढे झेपत का ते झेपत असेल हो आता पण उमदाळताच पाणी उमदाळून हा, उमदाळून तसं होत असेल उमदाळ- एखादं. नाही उमदाळ मग त्याचं वाया जाते म्हणजे लय कष्टाचं पाणी हो का कष्ट करून पाणी काढावं लागत एवढं सहज लिखत नाही ते असं. असं कसं म्हणजे ते कसं बोलताय तुम्ही आता मोटरीचं पाणी कष्टाने काढायची काय गरज आहे एकदा बटन दाबलं पाईप लावलं झालं पाणी गेलं अजून काय कष्ट पाईप करणार लावणं एवढं सोपं नाही. मग काहींचे पाईप मोठे राहतात काहींचे पाईप बारीक राहते ज्यांचा बारीक पाईप आहे त्यांना कळून येत नाही पण ज्याचा मोठा पाईप आहे ना त्यांना कळत काय पाईपाचं वैशिष्ट्य आहे. बरं एक काम जेवढा करा पाईप मोठा ना अहो, भाऊजी ऐका ना एक काम करा ना मग तुम्ही म्हणले माझ्या शेतामधले लूज पाईप आहे बारके एक काम करा तुम्ही तुमचे मोठे पाईप आहेत ना मग ते जोडवून द्या पाणी सोडून मग तुम्ही जागा दाखवा ना. हो दाखवते ना मी तुम्हाला तर माहितीच आहे माझं खालचं शेत तर तुम्हाला माहितीच आहे आणि त्याच्या पुढचे 2-3 शेत मी दाखवून देतो बरं मी काय म्हणतो वहिनी ते जाऊ द्या हा. तुमची मेन खोस जागा दाखवा मी त्याचं माप काढतो त्याच मापाचा पाईप खुशी. हो का बरं ठीक आहे चला त्या साईडला आहे मी तुम्हाला दाखवते हा का चला मग काय हा चला घे दाखवून मला. हो हो या चला बहिणी. अरे अरे काय झालं अहो इथून थोडस चालायला जागा अरे, कमी अरे, पडते अरे, ना ऐक भाऊजी लय जोरात पाय मुरगळला हो माझा आता काय करू वहिनी मला चोळता येतं पण मला दुसरीकडे चोळता येते ते नाही चोळता येत. काय चोळाय मी एक नंबर आहे हा पण खाली पेंड्यातला पाणी इकडं खुब्यात असतं इकडं असतं ना चोळायला इकडं पाठीत पुढं येतो बस खाली नाही जमत अहो, आपण पण भाऊजी आता माझा पाय लय जोरात मुरगळला बघा लय दुखतोय मला उचलता पण येणं झालाय मग आता काय करते चल मी तुला कुठं नेतो कुठे घेऊन जाता चोळून आणतो ना तुला. अहो भाऊजी कशाला चोळून आणता तुम्हाला जमत असेल तर थोडस अरे म्हणजे पण ही ठकच काय त्याला तगड लांबवायला लागेल वहिनी हो का? अडचण किती बरं, चला ह्या अडचणीतून थोडंसं इकडे मा खांदो हा टक मा खांदो हात हळू ऐक भाऊजी काय वाढणं करता झालं आता कस काय पाणी सोडायचं वहिनी. अहो बघा ना असंच मध्ये तरी काहीतरी होऊन बसतंय बघा नाही पाणी सोडायला नाही काय अडचण हो का हा ते आजार दुसरी काय नाही
बरं बरं हा ते तर तुम्हालाच करायचंय मी फक्त बघते काय हा हरकत नाही. पाणी आपण सोडून देऊ, पाण्याचं काही नाही. बरं बरं ठीक तेवढं तुम्हाला दमदार लागत का बरं? आहे. आई गं, भाऊजी लय कठीण झालं वहिनी. अरे उगाच मी नसतो वहिनी. हम्म. काय तू दायना झाल्याची दायना. अहो पण भाऊजी तिथं जागा तर होती का बरं नीट चालायला? बरं उगाच काय पल्ला होऊन बसली काय वहिनी मी माहिती. नाराज काय झालं माहितीये का? तुझ्या शेतात पाणी सोडायचं राहिले, पाणी सोडून झालं असतं ना मग काही नसतं झालं एवढं. अहो. बरं मी काय होतो हा. इथे दम टाका. इथं बसू का? बस खाली आई गं. खाली 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 होईल हळूहळू हळू. एक लय चमकतो कोणी. अहो भाऊजी लयच दुखायला लागलं हो पाय हो का इथं वहिनी. मुरगळला डायरेक्ट. वहिनी काय बारा बारा पाय सुजा देवाला. तू अंगले पटक्या सुजत आहे ना, जिथे लागलं ती जागा सुजती का? सुजून जाते काय सांगू दुसरीकडे तुम्हाला. लागलं अहो दुसरीकडे म्हणजे काय कुठं बी लागलं तर सुजून जाते माझं अंग. लय वाताडे कसलंय काय माहिती. हो का? इथं मोच आली बघा. पण मग ते याच काही नाही, हे करू शकतो मी क्लिअर. हो का? पण मग ते दुसरीकडे जर लागलं म्हणते जागा सुजती, मग दुसऱ्या टायमाला कसं काय करताय तुम्ही? म्हणजे हाता पायाला जर लागलं आणि ते सुजलं तर मग मग स्वयंपाक ते पाणी. नीट होऊस तर करतच नाही मग. हा का म्हणजे तेवढं पथ्य धरते हा. नीट होतो तुम्ही करायचं बंद करता बरं. अहो भाऊजी काहीतरी करावं पायाचं तुम्ही. करतो ना वहिनी, गागो नको द्या. आई ग अहो भाऊजी हळू काय करताय तुम्ही? आई ग भाऊजी. आई ग पाय चोळताय का काय? अयो अहो भाऊजी. तुला पाय नीट होणं महत्वाचं आहे ना. हा महत्वाचं आहे पण तुम्ही थोडस जरा नाजूक असते हो. पटकन पाय नीट केलं ना आपल्याला पाणी सोडायला टाइम होऊन राहिले. हो का? पण थोडं हळू हो. लळूस तुला वाटेल तसं, तुला जवळ सण होईल तेवढंच. हा ठीक आहे. आई ग अहो भाऊजी थोडं हळू. त्याला ना वहिनी काय केलं तर युट्यूब शेअर काढावं लागेल. हो का? म्हणजे कमरातून खाली शेअर काढावं लागेल. अहो भाऊजी पण मग थोडं आता तात्पुरतं काय होत असेल तर बघा. इथलं इथं थोडस चालण्यापुरतं पण झालं ना बस झालं. करतो ना करतो वहिनी. आई आई आई, आई ग भाऊजी. बस बस भाऊजी बस झाला आता. आता एकदा मोकळं करून टाका बरं, बघू दे मला चालून. वहिनी तुम चांगले गरम लागते. हो का? अहो ताप वगैरे आला असेल मला. ऐका ना आता मी भाऊजी. सोडणार नाही तुला, म्हणजे सोडणार नाही. म्हणजे आता ते पूर्णच करून घेईन. अच्छा हा. आता पूर्णच करीन तेव्हा सोडीन. अहो अहो भाऊजी ऐका ना. ऐका ना मी थोडं चलून बघते आता. नाही नाही अहो सोडा नाही नाही तर क्लिअरच कर द्या, अहो, भाऊ- क्लिअरच कर द्या. नाही अहो सोडा ना नाही. भाऊजी, सोडा ना मला. नाही काय चाललंय? हा? अरे दिवसा डावल्या काय अरे देवा. त्या पाय धरला म्हणतो काय? हा? अरे कमीत कमी नाही जाण्याची तर मनाची काय लाजबीज वाटत थोडीफार. अहो हा? ऐका. हा? अहो झालं काय माहितीये का ते त्यांना आपल्या शेतामध्ये पाणी सोडायला लावत होते मी. हा. आणि आपली मोटर दाखवायला घेऊन चालले होते आणि येता येताच माझा पाय मुरगळला आणि मग ते दाबून देत होते म्हणजे ते पाय आणि मुरगळल्या. आपलं शेत एवढं कोरडं झालं काय लगेच एक दिवस दम नव्हता निघत. हो ते करायच्या आधी पडली, हा करायच्या आधी पडली ती. काय? काय करायचं मोटर चालू करायच्या आधी पडली का नाही तू तिला? हा ते चालू करण्याच्या आधीच झालं होय सगळं. बघा ना काय आता सगळं काम अधूर राहून गेलं. तो तर म्हणतो करायच्या आधी पडली. हो ना माझा मोटर त्यांना चालू करायला घेऊन गेलते मी. त्यांचं ते बोलले तुमचे पाईप लय लूज आहेत म्हणे, ते काय माझ्या पाईपाला फिट होणार नाही तर मीच माझं पाईप लावून देतो म्हणे सगळे. मग त्यांना मी आपल्या मोटरकडे घेऊन गेले. डायरेक्ट आहे ना तिच्या मुठला मावला 3चा पाईप वाढला असता ना. काय बोलले? तुमच्या मुठला मावला 3चा अरे पाईप. तुमच्या म्हणतो का तिच्या म्हणतो तू? आता मोटर कोणची? मोटर आमची. हा मग ती कोणची? आपण वैयक्तिक नको ना बोलू. मग तू म्हणतो तिच्या मोटर तेव्हा ती एकटीच होती ना. हा म्हणून ते तुमच्या म्हणत होते. आणि पाय सोडायला बरं वाटलं ना. अहो नाही. अरे तू का डॉक्टर आहे का? अहो असू द्या ते डॉक्टर असू द्या नसू द्या काही फरक पडत नाही. हा. पण म्हणलं उगं थोडस बोट बिट मोडले तर बरं वाटेल थोडं चालायला. मला चालताच येत नव्हतं. हो का थोडं बरं वहिनी वाटायला श्वास काही श्वास मी आज 4 येले रिपेअर केले मॉडेल पायामध्ये. काय ते? येले हाती येले. तुला ही वयस वाटते का? नाही नाही हा. तो बाय माझा बाय माझा काय टाइम लागतो? अरे बाबा तू डॉक्टर झाला कधीपासून? डॉक्टरने अनुभवाने करतो मी. वहिनी अनुभवाने केला का नाही तुला? हो. बरं कसं वाटलं वहिनी? तुला केलं? अहो म्हणजे तो ते म्हणतोय काय? काय म्हणले तुम्ही? अनुभवानं तुला केलं का नाही? अनुभवाने तो पाय तुलाच काम केलं का नाही? हा ते पाय सोडायचं काम मग म्हणताय. असं कधी म्हणणार तो? अहो तुम्ही नीट बोला ना. हे काही पण गलत विचार करताय बरं. गलत विचार करतो म्हणजे ऐकायला तसं येतं. मग अहो असं
चुकीचं नका बोलू. बरं मी काय म्हणतो तुमचा आट्यापला तर तुम्ही जा, मला आहे ना मावलं पाणी तिच्या वावरात सोड द्यास. काय तरी तेच रस्त्यावर आहे का तू? हो काय केलं ना, पाणी दम काढून नाही राहिलं आता. पाणी ना हं. पाणी लिगायचं माग पा वाटतंय पारीच्या बाहेर. बरं का रे, तो पाणी आता सुटून राहिले का? तिला लागलं तर सोडून, नाही तर मग मावरून घेईन. मला काय काय म्हणले तुम्ही? त्या माकाला अहो तर मग स्पष्ट बोला ना तुम्ही. तिला लागलं तर म्हणजे मला थोडी पाणी लागतंय. पाणी शेताला लागतंय, हा हा? का तिला लागतंय? असं काय बोलताय? तो म्हणतो पाणी दम काढीत, पाणी दम काढीत नाही म्हणजे ती मोटर काय उड्या मारायला लागली वहिनी का आली म्हण सगळे आमची ना हं? आमचा खोळमा झाला, सगळे माल वाळले. ते म्हण मका राहून द्या, तांबटे राहून द्या, मिरच्या राहून द्या, गाजरे राहून द्या, पहिलं पाणी पपईला सोडा म्हण. अहो काय बोलताय तुम्ही? मी मक्काला पाणी सोडायला लावलं होतं तुम्हाला. अहो. तुम्हाला मी बोलले होते ना अहो आमच्या मका- एवढी एवढी तुमची पपईला आलो, एवढीच पपईला आलो होईन. हा? पाणी जर सोडलं ना भली मोठी अशी पपई होईन, भली मोठी पपई. पाणी सोडल्यावर हा आणि आपलं पाणी सोडलं हं. नावच खोळा परत. म्हणजे तुमचं पाणी काय एवढं चांगलं आहे काय? या अशी पपई करीन तू, या अशी पपई. अरे एवढी कुठं पपई राहते ते काय फणस बिनाच आहे का? बघा ना. पाणी तसे पॉवरफुल आपलं. कुठे हं? कुठे तू तर पॉवरफुल आपलं म्हणतो, आपलं पाणी विहिरीतलंय का? मग यार कोणची माझी नाही, मग कोण झाली ती? एक काम कर, तू आता मी आलोय घरी, हा त्या पाण्याची काही गरज राहिली नाही. मग तू भरतो का पाणी? काय बरं ऐका ना. मग तर बनच. जाऊ द्या सोडा. तुमचं पाणी काय करा म्हणजे ते तुमच्या मोटरीचं पाणी ना उद्या पाईप लावून टाका माझ्या शेताला. दुसरं- चला, जाऊ. दुसऱ्या आता मोटर आपली आपली मामी चालू करतो, काय गरज वहिनी नाही. दुसऱ्या माल नंतर भरीन, पण पहिली पपईला पाणी सोडून पपईला ऐ, आव तू लाल लाल पपई करीन, लाल लाल पपई. बरं बरं ठीक आहे. ते भाऊजी मी सोडून उद्या बोलते तिकडे तुम्हाला कर. ते. माझी मोटर मी चालू करणार, अहो चला ना, एक तर पायाने माझ्या चालता येणार नीट. मला धरा, नीट धरा. तू खांद्या हात टाक. चला. एक तर पायाने चालता येणार, तुम्ही त्या माणसासोबत डोकं लावत बसले. नाही, एक डोकं काय? चांगलं आहे होते माणूस, शेतामध्ये पाणी देणार हा, होतं चांगलं आपल्या. आहे, मी कुठं म्हणतो सडेले. त्याला चांगलं जोगाडा जमायचं मागं लागलं होतं. हिला माझ्या मोटरीचं पाणी त्या पपईला दाखवलंच असतं, पण या म्हातारा मध्ये मोतलं. तिच्या आईला ना दुष्काळाला 13 महिने ते पडलंच मध्ये आडू. नाही तर आज आहे ना पपईला पाणी 100% सोडलं जात. वहिनीला उरफात होते. मला तर काय दही खावा कमाई खावा अशी धन केली असते, आज परत वरपूच हाणली असते. आता जाऊन चला आता पाहू द्या. ह्या माणसानं तर इतकं तंग करून सोडलंय ना. आता बाबांना सगळं सांगितलंय, बरोबर लाईनवर आणते बाबा माझा. पण बाबाला तर किती वेळापासून फोन करून बसली मी बोलून, काय माहिती केव्हापासून येत आहे. वाट बघून बघून इथं थकायचे काम. काय ग बाई, फोन केलता मला? हो बाबा या ना, बसा ना. बसलो. एवढा टाइम कसं काय लागला तुम्हाला यायला? अरे बाबा, गाड्या भेटत त्या का? हा, बसनं आलो मी, मला फुकट बस आहे आता. फुकट बसेल मग एवढा वेळ का लावला तुम्ही यायला? मग बस आली तर मी येईल ना. बरं बाबा ते सगळं सोडा. हं. ऐका ना, मी ना खरंच इतकी तंग आली आहे ना ह्या घरामध्ये, खूप तंग आली आहे मी. का बरं? अहो तुमचा जावाई नाही का एक नंबरचा, आता काय सांगू तुम्हाला, इतका लफंगा आहे ना. हं? नुसता अहो चिपकूनच राहण्याचा प्रयत्न करतो, नुसता चिपकून. मला एक सांगा, दिवस आणि रात्र 2 टाइमचं ठीक आहे बाबा, हा, पण अहो प्रत्येक वेळेला तेच 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 का? प्रत्येक वेळा म्हणजे 1 मिनिट सुद्धा सोडत नाही तो माणूस. मला इतकं तंग करून सोडलंय ना बघा. खरंच मला नाही राहत त्या माणसाजवळ बघा. असं थोडं चालतं का बाई? नांदली किंवा मेली आहे का? अहो पण मला एक सांगा, नांदायला ठीक आहे ना, मी नांदतीये ना, मी कुठं म्हणते मला नांदायचं आणि नाही. मग पण हा माणूस 1 मिनिट सुद्धा सोडत नाही. मला एक सांगा, आता तुम्ही बाप आहे माझा, तुम्हाला काही सांगायला हरकत हो, नाही, हो, लाजलज्जा हो. काही नाही काही याच्यामध्ये. नाही, काही पण नाही. हा जावाई तुमचा इतका निर्लज्ज माणूस आहे ना, हं? त्याला फक्त त्या गोष्टीशिवाय दुसरं काहीच सुचत नाही आणि दिसत सुद्धा नाही. म्हणजे मी काही त्याला, तुम्ही एक मशीन म्हणून दिली का तुम्ही लग्न करून नाही त्यासोबत? नाही, मशीन म्हणून नाही ना? नाही. मग वाटेला तुम्हीच आणा त्याला, मला काही माहित नाही. आता कुठं असेल जा बाई? गेला ना शेतामध्ये. चल बरं, जाऊ आपण तिकडं शेतावर. शेतामध्ये जायचं का? हा, ठीक आहे चालते, चला मग. चाल. बघा तुम्हीच काय करायचं ते तोड काढा. हा, बघतो आता, कारण कानाचा आणि डोळ्याचा 4 बोटाचं चला. अंतर आहे ना, मला बघू दे. चला हळूहळू थोडं. हा, हळूहळू चालतं. असली तर शेतामध्ये कुठे जाणार आहे? कधी आले मामा? कावा जावे, कधी आले? तुमची कंप्लेंट आहे माझ्याकडे. Complete. जास्त काम करतो म्हणून. नाही नाही, पुरीने फोन केलता. हा नाही माझ फोन आलता ना. हा हा हा,
मग पण मग कमीत कमी मी काय म्हणतो, माणसासारखं राहावा. तुम्ही यात्रा रिकामे हाती आले. हा? रिकामे हाती नव्हतं यायला लागत. मग काजू बदामचं कथोड बांधलं तर खारी खोबरं म्हणजे लावायची ताकद वाढायला ताकद येणार. बघा बघा काजू खोबरं घेऊन यायचं ना त्यांना, बदाम वगैरे आधीच ताकद यांच्यामध्ये आता एवढी कुठं आहे म्हणून. वाळलेले तुम्ही? बरं मी काय म्हणतो, तुम्ही इकडे बसा. हा? मी काय म्हणतो, शेवंत काय 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 चल करून जाऊ मी 5 मिनिटं ओ. काम हे काय बघा बाबा तुम्हाला काय लाज वगैरे आहे की नाही हो? चाल ना. काय चाललं थांबा इथं ओ. चुपचाप. मला माहिती आहे ना 5 मिनिटं घरात कशाला म्हणताय काम जायचं. होतं घरी आमचं, तर आम्हाला आलं 5 मिनिटात जाऊन. काय 6 काम? मिनिटं नाही लागून द्या, लगेच येऊ टापकन आम्ही. काय काम आहे पण? हाय थोडं वैयक्तिक काम आहे आमचं. जाऊ द्या नंतर बघावा. हा? आणि हे कुठं पटत आहे का तुम्हाला? पटत म्हणजे अहो कमीत कमी माणसानं कामही बी पाहावा, परपंचही पाहावा, सगळंच पाहावा. तर पोरमंती 5 मिनिटच मला सोडित नाही. कोणचं? हा? मग बायको काय करायचं मामा तुम्ही सांगा बरं. बरं तुमचं लग्न झालं, हा. तुम्ही मामीला तसं सोडलं का? नाही 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 नाही. पण त्याला लिमिट आहे का नाही? नाही निमिट आहे ना हा, मग. मग निमिट आहे कसं काय? मामा काय म्हणलं ना, रात्रीतून मावलं 14-15 टार्गेट आहे. काय ते? 14-15 टार्गेट आहे. आणि दिवसा दिवसा 5-6 काही कोंबडं बिंबडे आहे का? म्हणजे लंब समय ना जे रात्र दिवस 20 टार्गेट आहे आपलं मोकळं. आणि आता आहे ना, आता उलट टार्गेट वाढायची तर चाललाय. अजून हा आता 30-35 मोर जाणार. म्हणजे महिन्याला बायको बदलली पाहिजे. हा बायको आलं पाहिजे. बायको चांगली पाहिजे. हा? बायको कटाळत नाही आपल्याला, अहो चांगली. कटळत नाही म्हणजे ती पार बॉम्बला सारखी वाळून गेली म्हणा. कटळत नाही म्हणजे काय? नाही, नाही, ती ना हा? तिने तिला म्हणलो तू ना दिवसा झोपच आहे, रात्री जागच आहे. कारण मी ना मला रात्री एनर्जी जास्त येते. अहो पण तुमचं दिवसा टार्गेट आहे म्हणल्यावर झोपायला चान्स कुठे? हा मग तेवढं आता मी जागच आहे करी, दोघं जागच आहे करी. नवरा बायको 2 परपंचीचे चाकरी. एक जागा तर दोन्ही जागा राहिला म्हणजे एक झोपला दोन्ही झोपला पाहिजे. मग रात्री आम्ही ना लय 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 झोप गेली 15 मिनिटं झोपलो. पहाटे पहाटे 15 तुम्हाला मिनिटं. पोर दिली म्हणजे आम्ही गुन्हाच केला बा. मग कोणा काय केला? हे, याला कुठं अर्थ आहे का? 5 मिनिटं ओ तुम्ही शांत थांबा इथं हा. तुमचं ना खूप झालं आता. नाही तशी- तांबटच. हा चला ना टमाटे येऊ का? चल ना. लाज वाटते का तुम्हाला थोडी? बाबा बघा तुमच्या समोर सुद्धा हे असलाय माणूस, अहो, मग मी कसं माझ्या सहन करू समोर सांगा सुद्धा बरं? असं आहे तर एकट्या पुरीला पाहून तुम्ही काय नसेल करीत. हे काम करा मामा. हा. तुम्ही आता आहे ना तुम्ही घरी जा, हा. बदाम खारीक हम्म. आणि एखादी मासाड द्या मला दूध प्यायला. आणि मग पा तुमच्या पुरीची तयारी. हो मग पा तयारी पुरीची. हो ना. आज तब्येत करी मग शिवानीस. हम्म. याला काही अर्थ आहे का? ही कोंबड्याची अवलाद तशी तुमची अवलाद आहे. अख्ख्या तोंड भरत जाते ना अख्खे सगळे सगळे खाऊन पिऊन काय? पिवळं जाईल. अरे पण माणूस आहे का कोंबडा आहे? कोंबड्या म्हणजे हा ते माणूस आहे. कोंबड्याला 2 पाय माणसाला 2 पाय काय फरक आहे? ओ तुम्ही ना तोंड बंद ठेवा आता. खूप झालं तुमचं ऐकून घ्यायलेत बाबा म्हणून तुम्ही काही पण बोलताय का हो? बाबा तुम्हाला सांगते, तुम्ही जो पहिला नवरा करून दिलता ना मला हा. पिदाडा, खरंच ह्याच्यापेक्षा ना 10% एकदम चांगला होता बघा. अहो तो 8-8 दिवस तर माझ्या जवळ येत नव्हता. खरंच खूप चांगलं होतं. अरे बाबा आणि हा दारुड्या माणूस होता. ना- दारुड्या होता त्या टायमाला रिपोर्ट दिला असताना माझ्याकडं. अहो पण मग- मामा मी हिच्यावर खूप प्रेम करतो, मला पण प्रेम करतो. म्हणूनच मरायला झाली ती. तू कुठे मारा झाली? मग काय हा? रात्रंदिवस गटकाभर सोडायचं नाही म्हणल्यावर. हो माझी खुशी बायको माझी म्हणजे ती माझी म्हणजे माझी हक्काची हकदारी. हा हक्काची हकदारी मशीन बनवून दिली का तुम्हाला? हक्काची हकदारी म्हणलं का किती बी काही आता काय बोलू ग माय तुम्हाला, खरं काही बोलून बी फायदाच नाहीये तुम्हाला ना. लाज शरम इज्जत काहीच राहिलेली नाहीये. इज्जत आहे मला, एवढे कपडे घालेले. ज्याला कपडे घालून येणार त्याला इज्जत नाही समजेल. मला इज्जत आहे ना. हो आहे ना, मला माहिती ना. तर बापाच्या समोर माझ्या म्हणता चल टमाटर चल 5 मिनिट घरी. मामा- ही इज्जत आहे का तुम्हाला? मामा आम्ही ना घरातच जातो कार्यक्रम करायला, बाहेर कुठं केलं नाही आजपर्यंत. आम्हाला इज्जत आहेच आहे ना. हो पण हे पटत नाही बरं का जावे आम्ही बापू. कुठे म्हणतो तुमची त्या आम्ही कार्यक्रम करू राहिलो, आम्हाला इज्जत आहेच का नाही? नाही नाही पण हे लय मोठं चूक आहे तुमची. तर तुम्ही काय जाणार आहे मामा घरी? हा? घरी कधी निघणार आहे? का बरं? आम्हाला थोडं काम होतं घरी जायचं. नाही नाही मी पुरीला घेऊन जातो आता. नाही नाही असं नाही. हा? नाही नाही ते शक्य आहे का? मी काय करायचं? या पोर कटाळून गेली माई. नाही नाही मी नाही घेऊन मी काय जाणार. होतो हा. हीच कटळे असेल ना, हा. तुम्हाला की कधी पोरगी आहे का? नाही नाही हिच्यावरची ती 15 दिवस आणून घातली असती. लाज आहे ना थोडीफार. तुम्हाला एवढी पुरीची किव येते ना, हा. मग तिला थोडीला घेऊन जा. मी हिला सोडणार नाही. काय बोकड्याची पैदास आहे का ती तुमची? काय असेलच. कुत्र्याची असू. हम्म. पण मग तुमची एखादी पोर असेल ती पाठ आता पोर एवढीच आहे माई लाडकी.
मी एक काम करा हा. मामीला पाठव काय ते शरम बिरम आहे का थोडीफार? 8 दिवस मला तिने सवय लावून दिली मला सवय नव्हती गोष्टीची. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. लाज आहे का हो तुम्हाला? डायरेक्ट सासूचं बहिणीचं मध्ये मध्ये नाव घेता तुम्हाला काही वाटते का? हा अहो तुम्हाला ना थोडं तरी वाटायला पाहिजे. तोंडातून शब्द कसे बरं मामा काढावं. मी हा? एवढा आजबीत नाही तर तुम्ही माझी परीक्षा घेता का? तुम्ही थांबा आजचे दिवस तुम्हाला म्हणजे माझ्यावर प्रयोग करायचा असं? हा. आणि अरे पोटचा देवा. गोळा दिला कशा करता? नाही नाही नाही, पोट नाही गोळा दिला कशा नाही, करता? नाही. मी काय रखड देतो का बॉस? रखड कुठली देत नाही. कुठला त्रास नाही आपल्याकडून. फक्त तो मला छंद आहे. एखाद्याला दारूचा छंद राहतो, एखाद्याला बायचं, एखाद्याला तंबाखूचा छंद राहतो. तसं मला आहे ना मला हाच छंद आहे. आयला काय बिन लाजा. पहिला जावाय चांगला होता बर का. नाहीतर काय मग? पहिला होता मग काय दिले दुसऱ्याला. तीच चूक झाली या पुरीनं आम्हाला कुठं माहित होतं तो दुसरा असा निघणार आहे हा. म्हणून. एकदम निव्वळ असा. पानसट. बोकड्याच्या पायदाचा. नाहीतर काय? हं? एक काम करा मामा आता आले का परत हा. पावरचा गोळ्या घेऊन या तुमचा. हो पावरचा गोळ्या या पावरच्या गोळ्या घेऊन या. आता ना थोडे गुड गेले ना तू खायला लागला. हा आणि एक गोडी घेऊन देतो. हा गोडी हा. घेऊन देतो. का आम्हाला दोघांना बसून जा ना. हा हा. मग त्याला बरं का मग काय करायचं तुम्ही एकटेच बसत जा. रोज बसत जा. एकटेच बसून जा. सकाळ संध्याकाळ दुपार तुम्हाला वाटेल तेव्हा बसत जा. नाही घोडी सोबत ना काही हरकत हा, नाही. हा. तुम्ही बसा नाही, कुठे नाही. घेऊन जा. मी तुला घेऊनच बसणार तसं. नाही काही नाही गरज नाही मला बसायचंच नाही. मी माझ्या गोडी बापासोबत चालेल ना चालली तुम्हाला? निघून मी आता. काय म्हणतो, आता टाइम झाला आपला दुपारचा अच्छा नाश्त्याचा. हो का? चल नाश्ता करायचंय का? तोच नाश्ता. एकटे नाश्ता करत बसा. मी चालले माझ्या बापासोबत निघून मी आता बघते पुरीला काय घेऊन करते जाणार. एकटे. तो प्रिय तुझा बापो करायला देणार नाही मी. हो का? हा. मामा सोडून बोलायचं सोडून. हा हा तुला सासरा जायचंच आहे. सासरा आहे मी. मामा तुम्ही मोकाटीच घरले का त्या ती जर गेली ती मी तुम्हाला बांधून टाकीन. म्हणजे हा आपला कायदा कठीण आहे. काय दे फी दे नाही आमच्या नाही, पुढे नाही, चालते. नाही, मी घेऊन मी जाणार. काय मग कोर्टामध्ये भांडायला लावले. कोर्टामध्ये लग्न लावले आपलं लग्न register मग काय केलेलं. लग्न पुरुषी हो का? लावले मासे हा, लावले नाही, का? नाही. ऐ, तसं जाती काय पाहिजे. म्हणून रजिस्टर करेल दिवस रात्र करतो म्हणून करेल बरं मामा तुम्ही घरी नेले मी घरी येणार आहे. कुठं? चिड मी आका तो मा फळ ओटी. आमच्या हा. आमच्या घरी मी सगळ्याला चाच पडी बघा मग त्याला ठेवा. बाबा बानगडी- तुम्ही ना घाबरू नका. याला काय करायचं ते करू द्या. मी बघते सगळं. तुम्ही चला बर का? चला आपण जाऊया. नाही ओ सोडा म्हणत्या. नाही नाही सोडा म्हणत्या. नाही नाही एक काही सोडा दात- म्हणते मी. नाही नाही सोडणार. बघू का तुमच्याकडे? मग रोज बघती राज्य बघती दिवसा बघती कवर बघती आता. चुकलं, आता काय माझं पाहत चुकलं. राहिले मावळ तू काय पाहत ठेवलंय सगळं पाहिलं का नाही. तेच म्हणते ना. आता बी बोलून माझं चुकलं. हा बघत नाही मी तुमच्याकडे आता. चला नाही नाही बाबा चला तुम्ही. नाही, मी नाही जाऊ देणार. ओ सोडा म्हणलं बरं का? हा. दगडात घालीन मी डोक्यात तुला तुमच्या. जाऊन देणार नाही. मी तुला जाऊन देणार नाही. सोडता का दगड घालून डोक्यात? कोणचा नवरा आहे तुझा? असू द्या. हा नवरा आहे जरा काय मला होत नाही मला. चला बा. ओ सोडा म्हणते बरं का? नाहीतर मी बघा बरं का तुमच्या सोबत काय करेल. असं कसं पकडताय माझ्या बापाला ए, तुम्ही? बाई म्हणजे माणूस खरंच पागल आहे का बाई? निव्वळ पागल पागल आहे हो नव्हतं बाबा. काय? बोकड्याची अवलाद आहे का? अहो तुम्हाला सुद्धा बघा कसं पकडले. असं हा ना. मला असं पकडलं की सोडतच नाही माणूस मला. असं ना? सोडा म्हणते माझ्या बापाला. सोडा. काय माझं सोडा राहिलं तुम्ही. बाकी राहिलं अजून. छी म्हणजे काय? मारा हा ना धरून. बाकी राहिलंय म्हणते हो. ह्याला लाजच किरायला नाहीये. लाज शरम सोडा हो माझ्या शरम बापाला. बिरम वाटत नाही. कोणासोबत काय करावं तुम्हाला काही आहे का? कोणासोबत बी हवस पूर्ण करता हो तुमची? तू घरात गेलं का नाही? मी घेत बी नाही घरात आणि येत बी नाही. चालली मी आता. माझ्या बापाला सोडा. मरून जाईल माझा बाप. नाही म्हणणार. काय करू ह्या ये. माणसासोबत? जावई सोडा बरं 1 मिनिट सोडा. मी तुम्हाला एक मार्ग सांग. ए बाई आता आहे ना शेवंता हा काय करायचं तू तू ठरव. तुझा नवरा लय डेंजर आहे बाबा. तू जाणं तो जावाई जाणं तुझं नशीब जाणं तुमची तुम्ही पाहून घ्या. मी चाललो बाबा. अहो पण बाबा तुम्ही असं कसं म्हणता हो? तुम्हाला तो माणूस ऐकला नाही. मला कसं ऐकन तो? मी कशी राहू याच्या जाच्यात? तू तुझ्या नशिबाला दोष दे आता. मामा, तो टार्गेट कमी करतो हा? आता. टार्गेट आहे ना हं. आता फक्त 9-10 वर आणतो. कमी कमी कर चालतो रोज. काय करायचं ते करा. मी चालू बा तुमच्या पाया पडतो बर का? अहो बाई बाबा शेवंत. मला कसं सोडून काय चाललो नाही तुम्ही? काय नाही. तुझ्या नशिबाला तू जाग. काय नाही बर का? मी पण येते बाबा. चालेल. अहो बाबा सोबत चालले मी. मला सोडा. नाही, आपल्या इकडे जातात. नको येऊ. आपल्या इकडे जाते. हा, बाबा आपल्या इकडे जाते. अहो सोडा मला. नाही मला जाऊ द्या. हे आपल्या इकडे जाते. हे बघा मी तुम्हाला ना मारून टाकीन बरं का? काय हो? आपल्या इकडे जाते. काही नाही. तिकडे चाल. चाल. मला घरी जाऊ द्या. काय केलं चालतं? आ, सोडा ना. तुम्हाला ना कुठेही काही सुचतंय. वर लागा बाय. तो मात्र जेवलं नाही आज तसं गेलं. हा? मात्र जेवलं नाही देवाला म्हणलं. काय म्हणले तुम्ही? मात्र जेवलं नाही तुझा. हा म्हाताऱ्याला जेवण करून पाठवलं का तुम्ही?
काही वाटतं का तुम्हाला असलं बोलायला? ते लय गेलं तानाच गेलं. तुम्ही किती ताण केलं माहितीये ना? हा? हो, ते थोडं एवढं काय लावून जाते तू काय म्हणजे असे नाही या तक्रारी सांगायची तक्रारी राहती पाहुणा. अहो पण मग तुम्हाला कळतं का? हा, आता पण तुम्ही तेच केलं ना. एवढी समज आहे ना तुम्हाला की मी बापाला सांगायला नव्हतं पाहिजे. तुम्हाला आता समजलं का मग आपण आता काय करायला पाहिजे? माझा बाप असा निघून गेला, वाटतं का तुम्हाला काही? जेवण झालं होतं. काय तेच लावलं काय माहिती, तुम्ही जेवून जायला लागलं पाहिजे होतं. बरं मी काय म्हणतो चूक बोलवत ते